नमस्कार. सम्राट क्लब मडगांव, पलाश अग्नी स्टुडिओज आणि अंतर्नाद क्रिएशन्स हांणी जोडपालवान आयोजित केल्ल्या गीत जन्मतना ह्या अभिनव कार्यशाळेंत गीत लेखन, संगीत संयोजन आणि गायन अशा विंगड मुद्द्यांचेर भासाभास जाले उपरांत आयज आमचे सगळे मार्गदर्शक एका व्यासपीठार पणजेच्या संजीवन म्युझिक अकॅडमीत आसात. हांव तांकां येवकार दिता आनी मागता सम्राट क्लबाची वांगडी साईशा विश्वासराव हांचे कडेन तांणी सगळ्यांक आयोजकांच्या वतीन येवकार दिवचो. नमस्कार, मी सम्राट साईशा विश्वासराव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सम्राट क्लब मडगाव, पलाश अग्नी स्टुडिओज आणि अंतर्नाद क्रिएशन्स यांनी आयोजित केलेल्या गीत जन्मताना या ऑनलाईन कार्यशाळेचा आज चौथा आणि शेवटचा दिवस. खूप आनंद होतोय हे सांगताना की या कार्यशाळेला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. तुम्ही सर्व प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद. सम्राट क्लब एकमेव असा क्लब आहे जो कला व संस्कृतीला जपून कल्चरल फ्रेंडशिप वाढवण्याचा सतत प्रयास करतो. स्ट्रेंथनिंग द बॉन्ड ऑफ कल्चरल फ्रेंडशिप अमंग द पीपल ऑफ द वर्ल्ड. आजच्या परिस्थितीत जेव्हा कोविडमुळे आपण जास्त गर्दी करून एकत्र येऊ शकत नाही, तेव्हाही हा प्रयास थांबला नाहीये आणि ऑनलाईन मोडवर बरेचसे कार्यक्रम सतत चालू आहेत. त्यात ही सुंदरशी कल्पना की कसा प्रवास आहे एका गीताचा कवन ते गायनपर्यंत हे आपण ऐकावं प्रसिद्ध गीतकार, संगीतकार एवं संगीत संयोजकांकडून. एक कवीची कल्पना तो शब्दात मांडतो, संगीतकार त्यात सूर भरतो आणि संगीत संयोजक त्याची गोडी वाढवतो आणि आपल्याला एक गीत ऐकायला मिळतो. गेले 3 दिवस आम्हाला अनुभव आला की आपल्यामध्ये असलेल्या गीत व संगीत प्रेमी प्रेक्षकांनी या ऑनलाईन कार्यक्रमाचा खूप लाभ घेतला आणि असं सांगायला हरकत नाही की हा आमचा प्रयास खूप यशस्वी ठरला. कवन ते गायन एक गीताचा प्रवास बघण्याची आम्हाला संधी मिळाली आणि त्याच्यातून खूप शिकायलाही मिळालं. मी स्वागत करते आजचे आमचे सूत्रसंचालक प्रोफेसर गोविंद भगतजींचं. आज या कार्यशाळेत आम्हाला एकच मंचावर एकच वेळेत मार्गदर्शन करणाऱ्या सगळ्यांचं मी स्वागत करते. गीतकार श्री साई पाणंदीकर व श्री राजय पवार, संगीतकार श्री यतीन तळावलीकर व दिलीप वझे, संगीत संयोजक श्री विष्णू शिरोडकर व श्री सिंधुराज कामत आणि गायक श्री प्रवीण गावकर व अक्षदा तळावलीकर. एकदा परत मी सम्राट क्लब मडगाव, पलाश अग्नी स्टुडिओज आणि अंतर्नाद क्रिएशन्स यांच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि स्वागत आहे आमच्या सगळ्या प्रेक्षकांचा जे आज ऑनलाईन आमच्या बरोबर जुळले आहेत. धन्यवाद. देव बरें करूं साईशाबाई. गीत ते गायन ह्या संगीत प्रवासांतली वेगवेगळी पेणी आमी फाटले 4 दीस आयकत आनी अणभवत आयल्यात. आयज आमच्या व्यासपीठार गीतकार, संगीतकार, संगीत संयोजक आनी गायक असो चौरंगी सुयोग जुळून आयला. आमच्या मदीं आसात साईशबाब पाणंदीकार, डॉक्टर राजयबाब पवार, यतीनबाब तळावलीकार, दिलीपबाब वजे, विष्णुबाब शिरोडकार, सिंधुराजबाब कामत, डॉक्टर प्रवीणबाब गांवकार आणि अक्षताबाई तळावलीकार. आमच्या मानेस्तांची वळख तुमकां हाच्या आदींच्या सत्रांत जाल्ली आसा. ह्या सगळ्या मानेस्तांक हांव परतून एकदां येवकार दितां. आयज आमच्या मानेस्ता कडेन भासाभास करपाक ह्या सत्राचे संचालक म्हणून उपस्थित आसात प्राध्यापक भौमानेस्त गोविंद भगत. ते गोंयचे एक नामनेचे सूत्रसंचालक आणि मुलाखतकार. गोंय अभियांत्रिकी महाविद्यालयांत ते प्राध्यापक म्हणून योगदान दितात. तांकां
संगीताची जाण आशिल्ल्यान आनी अभ्यास आशिल्ल्यान ते आयच्या ह्या सत्राचें संचालन भोव प्रभावीपणान करतले हातूंत मातूय दुबाव ना. हांव फुडलीं सुत्रां गोविंद सरा कडेन सोंपयतां. गीत जन्मताना. गाणं कुठं असतं? फुलपाखरू जिथं फुलावरती बसतं, गाणं तिथं असतं. तान्हुल्या बाळासारखं उगाच आपलं मन हसतं, गाणं तिथं असतं. दात ओठ खाऊन कधी गाणं मिळत नाही, हावरं हावरं धावून कधी गाणं मिळत नाही. गाणं कुठं मिळतं? टपटप थेंब जिथं फुलं होतात, हिरवी पानं खेळणारी मुलं होतात, झाडाच्या मुळाकडं कोवळं पाणी वळतं, गाणं तिथं असतं. माझं नसतं, तुझं नसतं, पाठीवरचं ओझं नसतं, कारण मन जेव्हा मोरासारखं आनंदानं नाचत नाचत झुरू लागतं, आपण काहीच करत नसतो, गाणं आपोआप खुलू लागतं. कविवर्य मंगेश पाडगांवकर हांची ही एका गीताची, गाण्याची व्याख्या. पद खंय मेळटा, गीत खंय मेळटा, त्याचो जन्म खंय जाता, या विशयाचेर गेल्ले 4 दीस जे सुंदर विवेचन ह्या कार्यशाळेंतल्यान जाता, तितूंतल्यान आमकां गोंयकारांक खूब व्हड लाभ जाल्लो आसा. एक गीतकार, संगीतकार, संगीत संयोजक आणि गायक मेळून हांव म्हणटा हे 4च जाण न्ही तर पंच महाभूतां मेळून जशी जीण तयार जाता, तशेंच पंच महाभूतां मेळून एक गाणें तयार जाता. कित्याक जगणें गाणें जावचें हें आमी सदांच आपल्या संगीताच्या माध्यमांतल्यान म्हणत आयिल्ले आसा. आता ह्या 4 मदीं पंच महाभूत 5वें खंयचें? तर रसीक जे ते गाणें आयकता हो सुद्धा त्या गिताचो एक भाग जावन आसा. आणि म्हणून आयच्या ह्या कार्यावळींत जी पलाश अग्नी स्टुडिओ, सम्राट क्लब मडगांव, तशेंच अंतर्नाद क्रिएशन्स आणि संजीवन अकादमी, संगीत अकादमी मिळून आज जो उपक्रम करता, भितर 4 घटकां सयत 5वो घटक एक रसीक म्हणून आयज तुमच्या सगळ्यांच्या वतीन हांव हांगा उपस्थित आसा. म्हणून या 5वी घटकाचे आमी आज स्वागत करूया. आयज जे हांगा गीतकार आसा, संगीतकार आसा, संगीत संयोजक आसा आणि गायक आसा, आणि 5वो घटक तुमी आमी रसीक मेळून ह्या कार्यावळीक फुडें व्हरूया. कित्याक आयज सगळे एकठांय मेळून एका गिताची निर्मणी एका जाग्यार कशी जाली आणि तुमकां खास भेट ह्या कार्यक्रमांतल्यान आयज जी मेळपाची आसा ती 2 गितांची, ती तुमच्या मेरेन पावतली. म्हणून गीत जन्मताना फुडें वता हो प्रवास. आयची ही भासाभास. पयलो प्रश्न गीतकारा कडेन वळुया. उतरां भायर सरतात गिता खातीर आणि म्हणून उतरां वांगडा चाल येता. पूण म्हाजो पयलो प्रश्न राजे बाब आणि साई माम तुमकां, गीत काय चाल खंयचें पयलीं? तसो फॉर्म्युला आसूना ताका. समज हांव गीतकारय बी आनी हांव संगीतकारय बी, तेन्ना तूं म्हाका प्रश्न विचारतलो की गीत आयलें काय संगीत जालें. आतां मोगाच्या शारांतली दोळ्याची भास, म्हाका तुजी आस बाये, म्हाका तुजी आस, हें हांवेंच बरयलें आनी तेन्नाच चाल लायलें. म्हणजे दोनांचोय जुळी जाली, जन्म जालो तो जुळी जाली. आतां प्रत्येकाचो कॅरेक्टर आसता. आतां त्या कॅरेक्टरा प्रमाणे तो गीतकार गीत बरयता. आतां म्हजो कॅरेक्टर कसो, हांव कसो बिल्ड जालो गीत बरोवपाक. हांव जेन्ना सांगलां फाटले खेपे हिंदी सिनेमाची पदां आयकतालो आनी ताजेर कोंकणी बरयतालो. सो म्हाका तें म्युजीक पयलीं हें जातालें आनी मागीर त्या म्युजिकाचेर हांव म्हजी कोंकणी पदां बरयतालो. सो म्हाका ती प्रॅक्टीस जाली. थोडेशें संगीताचें गावपाचें ज्ञान आशिल्ल्यान म्हजो कल संगीता कडेन चड आसा. म्हणून म्हाका संगीत पयलीं कम्फर्टेबल, ताजेर उतर बरोवप म्हाका सोंपी जाता. हय, हो कोणाक जाता जाका थोडेशें संगीत म्हणजे गावपाक येता. सो ताका म्युजीक आयकल्या त्या बरोबर ताका एक मनाक एक निर्मिती तयार जाता, एक सिट्युएशन तयार जाता. सो हांव कम्फर्टेबल आसा की जर म्हाका पयलीं संगीत दिलें ताजेर बरोवपाक. सो राजे मे हॅव डिफरंट ओपिनियन अबाउट इट. लेट अस नो फ्रॉम राजे. साईन सांगलां तशेंच बरोबर तें. पूण म्हज्या बाबतीन वेगळें आसा की म्हाका स्वतंत्र गीत जें बरयता त्या वेळाचेर तकलेन चाल नासता म्हज्या. पूण चाल कोणेंय दिली, कारण दुसऱ्यान जर चाल दिल्ली आसा आनी त्या चालीचेर म्हाका गीत बरोवपाचें आसा जाल्यार तोवूय बी हांवें यत्न करून पळयल्लो आसा. पूण म्हाका जी कितें गितां म्हजी कोंकणींतलीं गितां जीं रसिकांनी आयकल्यात, पूण म्हाका ज्या गितांच्या संदर्भान खूब जाणांनी बरे प्रतिक्रिया दिल्यात
त्यो सरप्रायझिंगली म्हजी जी स्वतंत्र गितां आशिल्लीं ताच्या म्हणजे ए मना आसत हें म्हजें स्वतंत्र गीत जाका मागीर अशोक पत्की काकान चाल लायली वा ए मन आमचे आमी उडया आसत वा रमता रमता आसत ही म्हजी स्वतंत्र गितां म्हणजे तकलेन खंयच चाल नाशिल्ली आनी जेन्ना ती चाली तांणी लायली चालींनी ताका बांदलें त्या वेळाचेर म्हाका दिसलें की अरे इतली बरी चाल ह्या गिताक लागूंक शकताली काय पण ते बरयता आसतना म्हजे तकलेन चालीचो ना पूण लय ऑफकोर्स आशिल्ली म्हणजे मिटर वा ताचो यमक जुळवणी कशी जावपाक जाय वा तातूंतलो एक छंद जो आसतलो तो छंद तकलेन आसतालो म्हणजे गीत बरयता आसतना ना जाल्यार कविता बरोवप वेगळें आनी गीत बरोवप वेगळें हो जो फरक आसा तो तकलेन आशिल्लोच म्हणजे हांव गीत बरयतां जातून गेयतत्व भितर आसपाक जाय गायना खातीरचे पुरक अश्यो गोश्टी भितर आसपाक जाय पूण चाल दिवनय बी ताचेर बरयल्लें आसा म्हणजे ओली ओली कशी आसत किंवा हाता मेती रंगलेले आसत पूण म्हाका स्वतंत्र म्हाका उमेद जशें साईन सांगलें की ताका चालीचेर बरोवंक आवडटा म्हाका स्वतंत्र गीत बरोवंक आवडटा पूण चाल मागीर कोणें लायली जाल्यार ताचो खूब वेगळो आनंद मेळटा हाचो अर्थ हातून फक्त एकच ऍड करता की खूब जाणांक दिसता की ही जी पळय संगीत पयली आनी मागीर ताजेर शब्द बरोवपाची जी प्रथा आसा ती हालींची बी म्हण 1960 दशकांतल्यान सिनेमा भितर जेन्ना सिनेमाच्यो इतली कमर्शियल जालो हिंदी सिनेमा तेन्ना सगळे संगीतकारांनी पयलीं संगीत केलें आनी मागीर ताजेर गीतकारा कडल्यान गितां बरोवन घेतली कित्याक तर तांचें लक्षांत आयलें की चाली पॉप्युलर जातात चाली खपतात चाली लक्षांत उरतात आनी त्या कॅटेगोरीचेच गीतकार त्या वेळार आशिल्ले की ते आनी तांचे कडेन शब्दांचे भंडार आशिल्ले एक म्हळ्यार हिंदी जालीच उर्दू सो तांकां खंयचोच शब्द कमी पडनाशिल्लो सो गीतकारांक ते खूब कम्फर्टेबल जाताले आनी ते रोखडेंच खपतालें तूं जर सिंपल खंयचीय थोडी पदां अशीं असतात ती तुमी कागदार बरोवन काडात पयलींची आनी ताजी लिरिक्स पळयात केन्ना केन्नाय दिसता रे हें हांव गाता हाका कितें साहित्य करता आसा हरशीं पूण तूं इतले घोस्तान गाता आनीक सांगता हांव तेन्ना गितकार इतली सिंपल बरयताले म्हणून ती गितां आज पर्यंत कारण सिंपल बरोवप खूब डिफिकल्ट आज पर्यंत ती पदां लोकांच्या जिबेर आसात आनी ताका लागूनच फ्युजन जाता रिमिक्स जाता कित्याक ती अजुनूय स्ट्रेंथ पळय त्या मेलडीक आशिल्ली ती अजुनूय त्या संगिता भितर आसा एकाच फुडें व्हरतना राकेश अग्रासनी धुळेर म्हापसा आणि एक प्रश्न तुमच्या खातीर गितकारां खातीर खास विचारला ते म्हणटात की गितकार गीत बरोवन जाता ताचो पदा कडलो संबंध सोंपता गाय ते गीत रसिका मेरेन पावसर गायकान गायसर एक गीतकार त्या संपर्कान आसता प्रोसेसान आसता वेस्टर्न हातून भितर तुमकां एक सांगता की वेस्टर्न हातून भितर नोटेशन्स बरयतात आतां जी नोटेशन्स बरयतात जो वेस्टर्न जो रायटर आसता ती बरयली आनीक आरमारीन दवरली जाल्यार तें गीत जाता काय गीत जायना जर तें वाजलें जर तें वाजयलें जर तें गायलें जर तें लोकां म्हऱ्यान पावलें जाल्यारच तें गीत कंप्लीट जाता सो म्हाका दिसता की म्हजो प्रवास आनी ताजो म्हाका अनुभवूय आयला की गीतकार जर संगीतकारा बरोबर स्टुडियो भितर आसा तो गायकाकूय गायड करपाक शकता संगीतकार आनी गीतकार त्या वेळार एकामेका कडेन डिस्कस करपाक शकतात एकदां गायक आपलो इनपूट दिता सो ऑटोमॅटिकली शब्दाचें वजन बदलता सो थंय एक वेगळो शब्द येवचो पडटा सो जर गीतकार थंयच आसा दे कॅन डिस्कस आतां सादें उदाहरण सांगता की आमी दीप कारापुरकाराचे एका आल्बमा भितर आल्बमाचें नांव याद जायना म्हजें एक पद आसा जें स्वप्नील बांदोडकार गायलां जायो जुयो माळून बाये वता कित्याक पाणया आनी जें पद रिकॉर्ड जालें ऑलरेडी सो परती जेन्ना आयकताले तेन्ना अशोक पत्की सर म्हणपाक लागलो अरे काहीतरी इकडे काहीतरी पाहिजे रे म्हणजे जसा कोरस असतो आणि त्या पदा ॲक्च्युली कोरस आसा थोडो हमिंग बिमिंग इंट्रो ताजो कोरसान दुरू कोरसान सुरू जाता सो आणि वापर करूया रे इकडे ब्लँक वाटतं मग म्हणाला दा 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 असं काहीतरी देरे लिहून मला म्हणून ते रे चुनरिया सर 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 के रे दोळ्यांनी राधे तुझ्या चान्ने चमके रे हांगा कोंकणी आनी हाजो पळय मिश्र फ्लेवर दिला सो तो तसो जन्मा येता जर गितकार जर हांव थंय नाशिल्लो अशेंय न्ही की आतां इतली मॉडर्न टॅक्नॉलॉजी आसा की एक खंयचे तरी सिद्धनाथ जाले पद रिम जिम गातो पाऊस हांव बॉम्बे कॉफी च्या मारपा बशिल्लो तेन्ना तो रेकॉर्ड करतालो थंय सिंगरा बरोबर एक खंयचो तरी शब्द म्हाका आतां लक्षांत येना पूण ताणें म्हाका थंयच्यान फोन केलो अरे मातसो हें जाता हांव रोखडोच ताका थंयच्या थंय सुचलो म्हणून नाजाल्यार वेळी वता सो चपकन सांगलो आनी ताणें तो थंयच रिकॉर्ड केलो सो हें पळय आसता दुसरी गजाल खुबश्यो टॅक्निकल गजाली आसतात फोनेटीक सावंड
आतां राजयालें एक्सपिरियन्स सांगता की आमी एक कारवारचें सॉंग केलां, कारवारची शैलीत भाशेंत, कोंकणी भाशा मंडळा ते बोलीत शाणी मस्ती साताक. तें पद आमी सकाळीं राजयान बरयल्लें पद सकाळीं सुरू केलें आनी करपाक, रिकॉर्डिंग करपाक, आनी थंयचीच सादारण काणकोणचीच भुरगीं हाडून म्हणजे तांकां ती क्लोज भाशा न्ही, आनी तें राजय सराक धाडलें. ताका तो खतखतो, ताका तें रावूंक जालें ना, कित्याक ताका तशेंच त्या फील आयलो ना तो कारवारचो. सो तो थंयच्यान आपले घरा कडल्यान चांद्रा स्टुडियोंत आयलो आनी मागीर म्हाका सांगता, म्हाका दिसता राजयानच सांगिल्लें बरें. गजाल खरी आसा की साईन म्हाका ट्रॅक रेडी जाला रे म्हणून तो धाडलो म्हाका, म्हणजे हें एक फर्स्ट हें जो केल्लो आसा तो मिक्स करनासतना. आनी हांव पळयलें, हाका म्हणलें कारवारचो फिलूच येना ह्या गाण्याक. आनी हांव जेवपाक बसला तेन्नाच हांव घरा कडेन पावला. हांव म्हणलें तुमी फायनल रेकॉर्डिंग केन्ना करतात? तर आमी फायनल रेकॉर्डिंग 3:30 स्टार्ट करता स्टुडियो. हांव म्हणलें पावतसर म्हाका 3:45-4 जावंक शकता, तूं रावतलो जाल्यार हांव येतां, पूण म्हाका येवपाक जाय खात्रीन. हांवें म्हणलें यो यो तूं, आमी रावतात तुका. आनी हांव गेलो थंय आनी पळयत जाल्यार सगळी टीम तांची भुरग्यांची आसा, रत्नाबाई आसा, साई आसा. आनी मागीर म्हाका दिसता आमी 9 मेरेन रातचे त्या गाण्याचेर जें काम केलें आनी एक्चुअली त्या जाग्याचेर संवाद भितर आयले जे मूळ गितांत नाशिल्ले. मूळ गितांत अजिबात संवाद नाशिल्ले. त्या वेळार अशेंच तकलेन आयलें की हांगा संवाद घातल्यार तें कारवारी बोली जी आसा, शैली, ती चड इम्पॅक्ट करतली. जें अदरवायज तें गाणें आयकतना हें त्या बोलींतलें अशें क्वेशन येवपाक जायना. आनी मागीर हें करता करता त्या बोलींतली फोनेटिकल नदरेन, म्हणजे आतां हयरे जे आसा ते हयरे अशें जो ओडपाचो हेळो जो आसा, जे पद्दतीच्यो आमच्यो बोली आसात, सद्याक वातावरण गोंयान कोंकणी बोलींचेंच गाजता खूब, म्हणजे चालू आसा सद्या बोलीवाला अशा पद्दतीन, म्हणजे पेडणे धरून ते. आनी जेन्ना बोलींतल्यान अशीं गाणीं येतलीं त्या वेळाचेर त्या भाशेक ते एक वेगळें वजन फाव जाता. आनी हो खूब बरो एक्सपिरियन्स आशिल्लो त्या वेळाचेर. एक गीतकार त्या वेळाचेर कित्याक आसचो. आनी एकूण मागीर ताजो परिणाम पळयतकीर म्हाकाय दिसलें की हांवें पयलीं बरयल्लें तें आनी उपरांत मागीर स्टुडियो भितर जें जालें तें डिस्कशनांतल्यान हातूंत खूब फरक निर्माण जाला. नवी उतरां आयलीं त्या वेळाचेर. गाण्या भितर दिसलें की ना, हें उच्चाराक त्या भुरग्याक त्रास जाता, सो त्या वेळाचेर दुसरें उतर दिलें ताका. आनी कांय जाणांचे उच्चार बरोबर जायनाशिल्ले, ताका मागीर तें फोनेटिकली सांगचें पडलें की हांगा तूं अशें म्हण. बरोबर. तर हेचो अर्थ आपलें जें अपत्य जें कवन आसा तें सारकें लोकां मेरेन आपल्याक जें मनान जें आसा तें पावचें, हो गीतकाराचो ध्यास आसता. गीतकारा कडल्यान संगीतकारा कडेन वळुया. संगीतकाराक सुद्दां प्रश्न खूब आसात. कांयच प्रश्न आमी निवडल्या. आमचे मित्र संतोष नाईक घोडके बाळ्ळी हांणी यतीन बाबाक प्रश्न विचारला की संगीतकार हो जो वांटो आपलो गितान उचलता ताका शास्त्रीय संगीत शिकप हें गरजेचें आसा अशें तुमकां दिसता? आनी शिकचें पडटा जाल्यार कितें शिकप? गायन शिकप काय वादन संगीतकारान? बरो प्रश्न. म्हाका दिसता पयलीं सद्याक संगीत ही कला, आनीक ते कले भितर समज आपल्या जर कितें जर एडिशनल शिकपाक जर मेळ्ळें जाल्यार शिकून घेवचें. पूण ह्या प्रश्नाची दोनूय उतरां आसात, हयी बी आनी नाय बी अशें हांव म्हणून. कारण हय कित्याक ना कित्याक म्हणटा, म्हाका खबर आसा गोंयचे फामाद संगीतकार गायक उल्हास बुयांव, तांणी इतली सुंदर चाली लायल्यो आज पर्यंत, तांची सगळीं गितां गाजतात. पूण जेन्ना हांव ताजे बरोबर जेन्ना साथ संगत करतालो तेन्ना म्हाका कळ्ळें की उल्हास बाबाक खंयचेंच वाद्य कळना. चाल लायली जाल्यार कशीच बाबा ती बरोवन दवरपाची, किंवा नोटेशन कळना, किंवा खंयचेच रागधारी कळना. हें ताणें स्वता सांगिल्लें. सगळ्यांक खबर आसा की कळना म्हणपाचो विशय न्ही, पूण तें कळना आसतना बसून तांणी ज्यो सुंदर सुंदर ज्यो चाली लायल्यो त्यो अशें न्ही की तो खूब संगीत शिकिल्लो आनी ताणें चाली लायल्यो अश्यो म्हणून हांव ना म्हणटा. पूण हय कित्याक म्हणटा की एक संगीतकार म्हणचे पेक्षा कलाकार, हें संगीत ही चाल जी आसा हो एक छंद. बेश्टोच तुका तो उठ सूट कोणाकय चाल लावप शक्य जायना. चाल लायतलो जाल्यार तुवें चाल लायली नंतर ती चाल खंयची बाबा एक रागा रिलेट करूं मेळटा, किंवा ताका आमी चाल एक अपग्रेड करतात पळय न्ही, तें करूं मेळटा. ताका लागून संगीत शिकप गरजेचें, आनी तें बी शास्त्रीय संगीत. हांव तसो शास्त्रीय संगीत पेटी किंवा गाणी शिकलो ना. हांव हरशीं तबला वादक, रिदम आर्टिस्ट. पूण तबले वाजयत आसतना जेन्ना हांव कला अकादमी शिकतालो तेन्ना जेन्ना हांव कला अकादमीचे जे सगळे गुरू आसात, काकोडे बाई, तांचे क्लासी वचून बसतालो तेन्ना ती वाजयता जे कांय रागधारी राग जे कानार पडिल्ले
तातूंतल्यान काही राग चडशे न्ही काही राग अशे वयले वयर खबर आसात. फॉर एग्जाम्पल एक पद चलता मर्मबंधातली ठेव ही खंयचो बाबा पटदी मागीर देवाकडचे न्ही आतां कोणाला खंयचो बाबा यमन अशें रिलेट करून करून मागीर कशें आसता आतां शिकपा सारकी खूब माध्यमां आसात. युट्यूबाचेर तुका एक राग सादारण एक आमचे सारक्याक एक संगीत लायता आसतना जितली गरजे मेळटा तितलें तुका मटेरियल मेळटा. म्हण ह्या प्रश्नाचें उत्तर हांव अशें म्हणपी की आपल्याक संगीताचे अपग्रेड असल्यार बरी. ताकाच ताणें कावंटर प्रश्न दुसरो कितें म्हणलो गायन शिकचें काय वादन शिकचें म्हणून विचारलो. गायन शिकचें काय वादन शिकचें हो प्रश्न म्हाका दिसता संगीतकाराक ताल हो जायच पूण एक स्वरवाद्य खंयचें जाल्यार कळपा जाय जेणे करून आपूण जी चाल लायता ताजी पट्टी किंवा ताजी रेंज खंयची तें तुका मातशें कॉर्ड वर्क मातशें तुगेलें कळटलें जाल्यार स्वरवाद्य जाय. हांव अशें म्हणपा ना की पेटीच कळपा जाय किंवा तुका कीबोर्डूच कळपा जाय किंवा गिटारच खंयचेंय एक स्वरवाद्य शिकचें आपल्या आवडी प्रमाणे. तर तुमकां कितें सांगपाचें आसा ना दिलीपजी तुमकां खास प्रश्न आयला जो मकरंद बर्वे राजू बर्वे आमचे जे मित्र आसा तांच्यांनी तुमच्या खातीर खास प्रश्न दिला की एका गिताक तुम्ही चाल लायला तुम्ही खूप चाली लायला गितांक म्हणून ते गीत सादर जाल्यानंतर मागीर तुमकां दिसलें की ह्या गिताक कशी आनी एक वेगळी चाल आसूंक जाय आशिल्ली आनी तुमचो अनुभव ह्या बाबतींत कितें. बऱ्याच खेपे जाता अशें की जेन्ना आमी एखाद्या गिताक चाल लायतात आनी चाल लायली की ते सादर जालें किंवा गाणें रेकॉर्ड जालें किंवा अरेंज जालें ते जाल्या नंतर केन्ना केन्ना अशें दिसता की ह्या गाण्याक आनीक एखादी चाल लागपाक शकता काय कितें. आनी त्या दृश्टिकोनान संगीतकार हो सदांच प्रयत्न करीत आसता की एक जेन्ना तेच्या मुखार एक शब्द तेच्या मुखार जेन्ना येतात त्या शब्दाचे वेगवेगळ्यो छटा तो सदांच तपासून पळयता. बरोबर. आनी केन्नाच ही पयली चाल म्हजी आनी फायनल जाली अशें खूब रेअरली जाता. पूण बऱ्याच खेपेक वेगवेगळ्या दृश्टिकोनांतल्यान जेन्ना तुमी पळोवन त्या शब्दा कडेन हे करतात एप्रोच जाता तुमी शब्दां कडेन तेन्ना त्या शब्दां कडचो एप्रोच तुमकां वेगवेगळ्यो चाली लावपाक बाध्य करता. आनी जेन्ना चाल लागता एखाद्या गाण्याक चाल लागता आतां फॉर एग्जाम्पल एक गाणें हांवें कंपोज केलें रवींद्र भोवराचें आज मळब फाटलं पाणी मातीला भिडलं श्रावणाच्या लक्षधारा ओलं तुफान पेटलं. आतां हें गीत हांव जेन्ना कंपोज करतालो तेन्ना हांव B.Ed करतालो आनी एका स्कुलान हें करपाक गेल्लो लेसन दिवपाक गेल्लो आनी लेसन दिवपाक गेल्लो तेन्ना पावस पडटालो भायर आनी तेन्नाच ताणें म्हाका तें गीत दिल्लें 1-2 म्हयन्या पयलीं ताणें म्हाका दिल्लें गीत. पूण 2 म्हयने पर्यंत हांव त्या गिताक चाल लावपाचो प्रयत्न करतालो पूण त्या गिताक चाल जशी म्हाका जाय जसो ताजो जशें तेजें स्वरूप आसपाक जाय आशिल्लें तशें तें येनाशिल्लें. कितें तरी वेगवेगळे तातूंत बारकावे सोदपाचो प्रयत्न करतालो पूण मेळत नाशिल्लें. पूण अचानक त्या दिसाक आज मळब फाटलं पाणी मातीला भिडलं श्रावणाच्या लक्षधारा ओलं तुफान पेटलं अशी ताका चाल लागली. आनी हांव अचानक थंय म्हणजे म्हाजे कलीग बशिल्ले आशिल्ले आनी हांव गुणगुणटना ते चट करून ते म्हाज्या तोंडांतल्यान इतल्या मोठ्यान आयली की ते अरे दिलीप खूप चांगलं वाटलंय परत एकदा का. हां म्हणजे आमचो एप्रोच सदांच असो आसता संगीतकाराचो एप्रोच की चाल लागल्या उपरांत ती कोणाक आवडटा आमी घरच्यांक केन्ना म्हणून दाखयतात किंवा एक बरोबर जे आमचे सहकारी आहात तांकां आमी म्हणून दाखयतात आनी तांचे कडच्यान आमी फीडबॅक घेतात की कशें आसा हें. म्हणजे पंचमहाभूतामध्ये रसीक पंचमहाभूतांतले जे रसीक आसात ते खूप महत्वाचे आसात. तांचे कडच्यान फीडबॅक आयल्या उपरांत ती चाल फायनल जाता एक्चुअली. दिलीप खरंच चांगलं वाटलं परत एकदा का. क्या बात. आज मळब फाटलं पाणी मातीला भिडलं श्रावणाच्या लक्षधारा ओलं तुफान पेटलं आज मळब फाटलं. वाह क्या बात आहे. तर ह्या गिताची एक ल्हानशी याद तुमकां सांगता. आमचे विष्णुबाब सायडीन बशिल्ले आसात आनी हें गीत जें आसा न्ही हांवें रुद्रेश्वर पणजी म्हणून एक संस्था आसा आमची नाटकां करपी आनी त्या संस्थेची भावगीत गायन स्पर्धा जाता. त्या भावगीत गायन स्पर्धेक हांवें हें गीत सादर केल्लें आनी विष्णुबाब फाटल्यान आशिल्लो आनी विष्णुबाब जेन्ना फाटल्यान आसता तेन्ना आमी खंयचेय गाणें कितलें नेटान म्हणपाची तयारी आसता आमची. आनी त्या गिताक दैव संयोगान म्हाका पयलें प्रायजूय मेळिल्लें त्या भावगीत स्पर्धेक आनी तातूंत
आता जसे तुम्ही गीतकारा कडेन संगीतकारा कडेन आले तशें संयोजना कडेन वचपाचो तुवें सारको म्हाका अळंग तेजे कडेन व्हेला. म्हणटकीर तूं सांगपाक सोदता की तुवें म्हणिल्लें ताका ताणें बरे भशेन अरेंजमेंट केल्लें म्हणून प्रायज. विष्णुबाब, संगीत संयोजन हो विशय आणि तूं ह्या संगीत क्षेत्रामध्ये मदीं खरें म्हणजे आमी तुका एकलव्य पद्दतीन फुडें आयिल्लो कलाकार म्हणून मानतात, आणि संगीतकार म्हणून जेन्ना तूं संयोजक म्हणून जेन्ना फुडें वता तुमकां तुजी देख घेवन फुडें वतात, पूण तांकां भुरग्यांक प्रश्न आसा की राजेश राव विचारता हे संगीत संयोजनाचें शिक्षण खंय मेळटा काय? संगीत संयोजनाचें शिक्षण गोंयान तरी अजून तरी इन्स्टिट्यूशन अशें खंयचें ना, पण मुंबय आसा. मुंबय म्हणजे महाराष्ट्रा, मागीर चेन्नय आसा, आनी तुमकां थोडी नांवां वाचून दाखयता हांव. म्हणजे मुंबय विस्लिंग वुड्स इंटरनॅशनल म्हणून एक इन्स्टिट्यूशन आसा, तशेंच ट्रू स्कूल ऑफ म्युजीक. पण थंय कितें आसा, फक्त म्युजीक अरेंजमेंट हाजेर ट्रेनींग अशी आसना. म्युजीक अरेंजमेंट हो कितें आसा, हो फुडलो भाग. म्युजीक अरेंजमेंट म्हणजे पयलींच कोण डायरेक्ट म्युजीक अरेंजर असो जायना, ताका थोडें तरी ज्ञान आसपाक जाय. सो ताका लागून कितें करतात, सो आतां समजा एकटो एट अ स्क्रॅच समजा कोण एक लेमॅन असो समजा म्युजीक अरेंजर जावपाक सोदता, जाल्यार ही जी इन्स्टिट्यूट आसा थंय तांकां एंट्रन्स आसता. सो त्या एंट्रन्साक कितें, एंट्रन्साक तांची बेजीक नॉलेज पळयतात, म्हणजे ताका थोडे तरी नॅचरल टॅलंट जाय. सो त्या टॅलंटाचेर ताका सिलेक्ट करतात आनी मागीर ताका तो बेजीक जे लेसन्स आसतात, म्हणल्यार गाणें शिकप किंवा इन्स्ट्रुमेंट शिकप, असो प्रोसेस स्टार्ट जाता. आनी मागीर तातूंत एक एक करून तांकां थोडी बेजीक नॉलेज दितात आनी मागीर फुडें मागीर तांकां ते अरेंजमेंट टॅक्निक्स शिकयतात, म्हळ्यार कशें इन्स्ट्रुमेंटेशन आसप. सो हो प्रोसेस इन्स्टिट्यूशन्स आसात, पूण गोंयान ना. तशें KM म्युजीक कन्जर्वेटरी म्हणून एक चेन्नय आसा, तें आमचे व्हडले म्युजीक डायरेक्टर AR रेहमान तांणी सुरवात केल्ली आसा. तशेंच स्वर्णभूमी म्हणून आनी एक आसा चेन्नय. सी मेडो म्हणून पुण्या आसा. फक्त एक हें कितें आसा, हें जें इन्स्टिट्यूशन आसा अरेंजमेंटाचें, हें तुमकां दे टीच यू मेथड्स. म्हळ्यार तुजे तकलेन समजा अरेंजमेंटाची कितें कल्पना आसा जाल्यार तें तुका फुडें कशें व्हरप, कशें मांडप, आनी म्हणजे तुमकां टॅक्निकल प्रोसेस शिकयता. पण एक अल्टिमेट गजाल अशी की ही जी कल्पना आसता, म्हणजे म्युजीक अरेंजमेंट म्हणजे कितें, तो तुका तो एक स्वताची उमेद आनी तुका तातूंत पॅशन आसपाक जाय, जाल्यार हें करपाक फुडें सरपाचें. म्हणजे तातूंत तुका एक म्युजीक अरेंजमेंट म्हणजे डायरेक्ट म्युजीक अरेंजर कोण जायना. ताका पयलीं संगीतकाराक समजा एक चाल आसा, संगीतकारान ताजे कडेन सांगलें हाका तूं अरेंज कर, जाल्यार ताजे तकलेन कितें तरी कल्पना करपाचो एक ताजी कॅपेसिटी जाय. म्हणजे त्या गाण्याचेर बाबा कितें आपूण फुडें, म्हणजे संगीतकारान एक ताका चाल दिल्या, त्या फुडें आपूण तें सजोवपाची ताजी ताकद जाय. म्हणजे बेठोच तो समजा ताका स्कुलान घालो आनी ताका समजा एक ट्रेनींग दिली म्हणून तो जातलो असो ना. तो टॅक्नीक तो शिकतलो, तो करतलो प्रोसेस, पूण शेवटी कितें आसा, शेवटी आपली तकली खंय तरी वापरप न्ही. सो तें व्हेरी इम्पॉर्टंट. सो बेजीक ज्ञान हें आसपाक जाय आपल्याक, म्हणल्यार संगिता बद्दलचें बेजीक ज्ञान, आनी किंवा कसलें इन्स्ट्रुमेंटेशन, त्या प्रमाणे समजा गाण्याचो कितें मूड, सो त्या मुडाक कितें इन्स्ट्रुमेंट सोंपतलें, कशी म्युजीक सोंपतली, मागीर गाण्याचो राग कितें, त्या रागा प्रमाणे पीस कशें बांदप, हें सगळें बेजीक. तें तुका सगळें तें शिकोवचें ना. शिकयतले थोडे, पूण शक्यतो टॅक्निक्स शिकयतात आनी फ्रॉम स्क्रॅचूय शिकयतात, पूण ताका टायम लागता. तशें कोण शिकतलो जाल्यार पाशियेंसूय जाय ना, म्हणजे थोडें घेवन येवचें पडटा. येतना घेवन येवचेंच पडटा. म्हणजे पळय एक बरी एक म्हण आसा न्ही, कलाकार हो म्हणजे कितें म्हणटा आमी, तो एक जन्मजात आसचो पडटा. ताका तुमी मोल्ड करून एक बरो आर्टिस्ट करपाक शकता. कलाकार घडोवंक शकना. म्हणजे फाल्यां सकाळीं समजा हांव एक म्हज्या चल्याक डॉक्टर करतलोच, म्हज्या चल्याक इंजिनियर करतलो, म्हजे कडेन पयशे आसा हांव करूं शकता, पूण संगीतकार करतलो, गायक करतलो कोण म्हणपाक शकना. कित्याक ताणें जेन्ना लोकां फुडें वचून तें मांडपाक जाय न्ही, ताका समजा गावपाकूच जायना. तूं कितलोय डिग्री घे आनी दुसरें विष्णून सांगलें तशें, हे पळय अरेंजमेंट म्हणटा तो विशय पळय आसा न्ही, हाका भरपूर पाशियेंस जाय. अशें बियॉन्ड द पेशन्स. सादारण जांकां पाशियेंस ना ताणी ह्या भानगडी पडप. आनी असोच पाशियेंसाचो मनीस आमचे कडेन आनी एक आसा, जे संगीत संयोजनान सिंधुराज कामत, पेशन्सान काम करपी. आनी तांच्या खातीर सिंधुराज बाब, तुमच्या खातीर सिंथेसायझराचेर एक प्रश्न आसा. विष्णूय तो आन्सर करूंक शकता. सिंथेसायझर हें जें वाद्य आसा, भितर भारतीय वाद्यांचे जे आमी टोन्स वापरतात
ते बाय डिफॉल्ट येतात काय ते नासता भितर मागीर ते भितर इम्पोर्ट करचे पडटा? बाय डिफॉल्ट थोडे कीबोर्ड्स असे आसा की स्पेशली इंडियन टोन्सा खातीर केल्ले आसा. आनी बेजिकली कशें आसा आतां जे नवी जी टॅक्नोलॉजी आयल्या तातूंत सगळे टोन्स तुका एडूय करपाक मेळटा जावं स्वताचे टोन्स क्रिएट करपाक मेळटा. सो हांवें म्हजे स्वताचे टोन्सूय क्रिएट केल्ले आसा, स्पेशली रिदमाचे टोन्स. सो हांव म्हजेच टोन्स यूज करून आजकाल यूज करता. आनी मेन थिंग आतां म्हणलें तुमी गोंयान इन्स्टिट्यूट ना अरेंजमेंटाचे, सो हांव बेगीनूच सुरू करपाचें आसा. अरे वा. सो म्हणजे गोंयकारा खातीर एक शिकपा खातीर कोण भुरगे इंट्रस्टेड आसा, कोणाक भायर वचपाक मेळना, कोणाक शिकपाची खरीच उमेद आसा, इच्छा आसा, सो तांणी जॉयन जावपाचें. सो ते हांव आज अनावन्स करता. आनी मेन थिंग आजकाल कशें आसा, आज प्रोग्रामींग खूब जालां, म्हणजे प्रोग्रामींग चड आसा, म्हणजे प्रोग्रामींग चड करता आज लोक. सो कशें आसा आज लायब्ररीज म्हणजे वेगवेगळे तरेच्यो लायब्ररीज जावं हे अवेलेबल आसा, त्यो परचेज करपाच्यो तुमी. म्हणजे सगळे इंडियन टोन्स म्हणजे तुमकां लाखांनी वेगवेगळे इंस्ट्रुमेंट्स अवेलेबल आसा. सो तुमी घेवपाचे ते परचेज करपाचे. इन केस कितें तुमकां लागलें जाल्यार कॉन्टॅक्ट करूं शकता तुमी. सो ताज्या खातीर कल्पेश च्यारी हांणी हो प्रश्न खरें तुमच्या खातीर विचारलेलो. असे खूब प्रश्न आसात. आतां आमी संगीत संयोजना कडल्यान गायका कडेन वचून आयच्या ह्या कार्यावळीत पहिली जी गिताची निर्मणी आसा ती तुमच्या मुखार सादर जावपाची आसा. प्रवीण सर, तुमच्या खातीर प्रश्न आसा. खरें म्हणजे गाण्याच्या माध्यमांतल्यान तुमी गोंयकारांक आज पर्यंत तुमी जी संगीत सेवा करता सगळे तुमच्या आदरान तुमचे कडेन पळयतात. आणि आज एक गायक म्हणून तुमकां प्रश्न आसा की ओरिजिनल सॉंग आयकतना गाण्याची एक रेंज आसता. कोणी एक गायक ओरिजिनल सॉंग जे गायल्लो आसता सीडी आयकता म्हण, पूण तोच गायक जेन्ना आमी लायव्ह प्रेजेंटेशनाक हाडटा स्टेजीचेर तो स्केल सकयल हाडून सकयल्या पट्टीन गाणें गाता. हेजे फाटलें रिजन कितें आसूंक शकता असो प्रश्न एका आयकुप्यान हांगा विचारला. आयचे जे रिकॉर्डिंग आसा ते स्टुडियोन आमी ट्रॅक करून गायता आनी थोडी पीच हाय करून ते गायल्ले आसता कारण तो कम्फर्टेबल आसता स्टुडियोन. आयची जी सिस्टम आसा तूं चुकलो जाल्यार परत गावूंक शकता आनी त्यामुळे ती पीच जरी तुजी कम्फर्टेबल पीच ना तरी तूं हाय पिचीन गाता कारण तुका परत परत ते करेक्ट करपाक मेळटा स्टुडियोन. पूण जेन्ना लायव्ह गाता तेन्ना एक तर सगळीं वाद्यां आसता, फुड्याक प्रेक्षक बसलो आसता आनी तो स्टुडियोतलो जो कम्फर्ट आसता तो लायव्हान नासता. तुका पीच त्या पिचीन तूं घातलो कारण परत लायव्हाक करेक्शन ना. तूं जर त्या पिचीन गावपाक गेलो आनी तुजो आवाज फुटलो किंवा तुजो आवाज लागना जाल्यार तो प्रॉब्लेम जावपाक शकता. म्हणून चडशे गायक जेन्ना लायव्ह इन्स्ट्रुमेंट्स घेवन गाता तेन्ना आपल्या कम्फर्ट झोनान जावन गाता. पूण स्टुडियोन ताका खुबसो वाव म्हणजे आसा की तो करेक्ट करपाचो, चुकलो जाल्यार करेक्ट करपाचो किंवा आवाज फुटलो क्रॅक जालो किंवा आवाजाची खराश आयली परत मातशें रेस्ट घे गा आनी ती पीच त्या पिचीन तो गावूं शकता. सो दिस इज द मेन रिजन. तांकां विचारप्यांक किंवा आमकां आयकुप्यांक दिसता की हो आपलो आवाज चोरता म्हणून. हय पूण तुमी खरें म्हणल्यार परफेक्ट हेच्या बद्दल एक गायक म्हणून परफेक्ट. हय हय म्हणजे लायव्ह गातना ताका एक तो प्रेशर आसताच की तो आवाज कम्फर्टेबली जावपाक जाय. थंय ताका परत करेक्शन करपाक वाव ना. बरोबर. लोक म्हणटा अरे हो सारको गायना काय हाजो आवाज लागना म्हणून तो आपले कम्फर्ट जे झोन आसा पिचीचो पीच सी शार्प डी शार्प सो त्या प्रमाणे तो गाता. हो एक फरक आसा. पूण काही गायक आसा जे ओरिजिनल गायल्ले आसात तेच मायनस ट्रॅक घेवन येता आनी गाता. बरोबर. तर तेय जाता पूण चडशे लायव्ह इन्स्ट्रुमेंट्स घेवन गाता तेन्ना तो कमी गाता कारण त्या कम्फर्ट झोनान तो गावूंक शकता. बरोबर. ओके. तर आनी म्हाका दिसता की जाण मरे गोविंद बाब सर एक परवानगीन उलयता की जेन्ना स्टुडियो भितर वता तेन्ना आपूण आपल्याच हातूं भितर आसा म्हणजे तेन्ना कॉन्फिडन्स लेवल भरपूर आसता. जेन्ना खंयचोय कितलोय बरो आसूं कितलोय व्हडलो सेलेब्रिटी गायक आसूं किंवा वादक आसूं जेन्ना तो स्टेजीचेर वता कितलेय तयारेन आसूं स्टेजीचेर गावपाक बसता तेन्ना ताजें कॉन्फिडन्स जें आसता तें खंय तरी एक 20% कमी जाल्लें आसता. केदोय व्हडलो आसूं आज आमी इतले प्रोग्राम वाजयतात तेच प्रोग्राम परते परते वाजयतले जाल्यार खंय तरी सामकें अशें कम्फर्टेबल नासता यो अशें नासता. पूण त्या दिसाचो तुगेलो मूड त्या दिसा तुवें कितें केलें काय काम हाका लागून एक थोडोसो अनकम्फर्ट आसता आनी तुगेची पळय डॅरिंग पळय आसता थंय मातसो असो हें आसता. म्हणून तें एखादी
मायनस इल्लोसो एक -1 -2 करून समज काळी दोनाची पद पांढरी दोनां काळी एका गावूं शकतात अशें दिसता म्हाका. तर सेलिब्रिटी गायकाचो उल्लेख आहे कारण अक्षताबाई तुवें सेलिब्रिटी गायकां वांगडा खूब कार्यक्रम सादर केल्या. अशें स्टुडियोन गाणें किंवा इंडिव्हिज्युअल गाणें आनी सेलिब्रिटी गायन भितर तुमकां कितें फरक जाणवला एक गायिका म्हणून? हो एक प्रश्न आसा की सेलिब्रिटी गायन करतना तुका कितें वेगळो अनुभव आयला सेलिब्रिटी वांगडा गायन सादर करतना? असो वेगळो असो काही अनुभव ना, बट ओन्ली वन एक इम्पॉर्टंट असो हें की दे आर व्हेरी प्रोफेशनल्स. दे अशें अमच्युअर अशें दिसना तांच्या बरोबर करतना. आमी जेन्ना आमचे जनरल सगळ्यां बरोबर करता तेन्ना इट इज मोर ऑफ हसी मजाक आणि हां ओके जातलें करतले, बट नो दे आर व्हेरी पर्टिक्युलर की तसं म्हणजे ते तसंच व्हायला पाहिजे, असंच म्हणायला पाहिजे, इथे ब्रेक असायला हवा, असं म्युझिक असायला हवं. सो दॅट इज वन थिंग दॅट आपण त्यांच्याकडनं शिकू शकतो. हा एक डिफरन्स आहे. अल्बम मध्ये पण तू गाणी सादर केलेली आहेस, कुठले ट्रॅक इवन वेस्टर्न म्युझिक मध्ये सुद्धा तू काम केलेलं आहे. हो, मी म्हटलं तुझा अनुभव जरा सांगशील तर चांगलं होईल. नाही, मी सेलिब्रिटी आर्टिस्ट म्हणजे आमचे गोव्याचे रेमो फर्नांडिस ह्यांच्याबरोबर मी गाणं म्हणजे त्यांच्या एका अल्बमसाठी मी गाणं म्हटलं होतं. दिस वॉज वे बॅक इन 2007, पण मग फॉर सम रिझन ते रिलीजच झालेलं नाही आहे टिल डेट. हां, पण जसं आत्ताची जी टेक्नॉलॉजी आहे अबाउट रेकॉर्डिंग, ती टेक्नॉलॉजी तेव्हा ते यूज करत होते. हां, म्हणजे ते एवढे अपग्रेडेड होते तेव्हाच. म्हणजे आता आपलं रेकॉर्डिंग सिस्टम एकाच रूममध्ये असतं ना, म्हणजे आपण गातो आणि ते मिक्सर पुढे असतं. अदरवाईज आताच 5 years बॅक इट वॉज लाईक 2 डिफरंट. सो ही सिस्टम त्यांच्याकडे 2007मध्येच होती, जिथे ते समोर बसले होते आणि ते त्यांचा माझा माईक मागेच होता, त्यांच्या मागे होता. अँड ही इज लाईक यू सिंग कम्फर्टेबली हावेवर यू वॉन्ट टू, आय गिव्ह यू फ्री हँड, असं होतं त्यांच्याकडे. हां. सो बट येस, आय होप ते रिलीज करतील आणि ते साई भाईंचे चांगले मित्र आहेत. सो आय रिक्वेस्ट यू त्यांना रिमाइंड करा त्या गाण्याबद्दल. तर आयच्या या कार्यक्रमात आम्ही 2 गीतांची निर्मणी केल्या आणि खास करून गीतकारान गीत दिलां काय संगीतकारान पयलीं संगीत दिलां ते तुमच्या भितर पळयात. दोन्ही जाला. पयलें गीत जें सादर जाता तुमकां खबर आसा की आयच्या ह्या पॅन्डेमीक काळांत खरें म्हणल्यार संगीत क्षेत्राक मोठो धक्को बसला. कांय कलाकार जे कलाकारांची सदांची जीण आसा भितरूय खूब बदल जाल्ले आसा. कांय कलाकार आमच्या मदीं आज ना आनी तुमकां खबर आसा की गोंयचे नामनेचे कलाकार समीर बाब केणी हे आज संवसाराक अंतरले आनी जे गावपी बरे पैकी वाद्यां वाजोवपी नाट्य कलाकार आशिल्ले मडगांव बटग्रामांतले ते आज आमच्या मदीं ना. आमचे नामनेचे गोंयचे सितार वादक टॉप ग्रेड आर्टिस्ट ऑफ आकाशवाणी जांकां एकट्याकूच फावो जाल्ली अशे योगराज नायक बोरकर आमच्या मदीं ना. भजन क्षेत्रांतले दिग्गज कलाकार श्यामबाब पार्सेकार, तशेंच काणकोणच्यान जयराम बाब काळे, हे असे खूब कलाकार, परेश बाब खुटवळकर जे नामनेचे गिटारिस्ट आणि साऊंड इंजिनियर म्हणून गोंयांत काम करताले ते आमच्या मदीं ना. असे खूब कलाकारांक आज आमी मुकलेले आसा आणि म्हणून आमकां दुख्ख भोगता, खंत भोगता आणि त्या निमतान आमी ह्या कार्यक्रमाच्या निमतान सुद्दां तांकां आर्गां ओपूंक सोदता. हे पयलें गीत जें निर्मीत जालां, एक वाक्य साई मामा, एक वाक्य गीतकाराचें, संगीतकाराचें, संगीत संयोजकाचें ह्या गिताचेर 1-2 वाक्यां भितर. यतिनाक रिक्वेस्ट केल्ली की तूं म्हाका चाल धाड, आनी ताणें म्हाका चाल वॉट्सॅप केली रातची आनीक रातयांच हांवें ताका शब्द ताचेर बरोवन धाडले आनी फुडलो प्रोसिजर संगीतकार सांगतलो तुमकां. आनी तें विरह गीत म्हणून म्हाका सांगिल्लें आनी तो फिली ताणें तसो गावून धाडिल्लो. हें जेन्ना साई आमी जेन्ना हो कॉन्सेप्ट ठरयलो की गिताचेर गाणी बरोवप, तेन्ना सगळे तरेची हे ढामढूम सगळें प्रेम गीत ही गीत सगळीं आसतात. आज म्हणल्यार एक हातूंतल्यान एक विरह अशें गीत दाखोवया जेणे करून आनीक गीत जावपा आसा ते मातशे वेगळे पद्दतीचे करूं मेळटा. सो विरह गिताचो जो फील तयार केलो, विरह गिताचो फील तकली तयार करून ते स्वरां कडेन मातशें खेळून तो एक तयार करून हांवें तो एक वाजोवन आनी गावन एक सादारण एक मेलोडीशी करून ताका साई मामा धाडली आनी साई मामा सांगलें की हाजे अशे शब्द जाय, म्हळ्यार खंयचे हाजे नाका, फक्त विरहाचेच हें बरें. हो संपूर्ण एक मुकडो आनी एक कडवें अशे 2 त्यो चाली करून एक चाल रेडी करून धाडली. ओके. अरेंजमेंट करपाक मागीर हांवें विष्णू शिरोडकरा कडेन दिलें, आमचो मित्र,
आनी ताणें ताजेर मागीर बाकीचे अरेंजमेंट केले. विष्णू 2 पोळी तुज्या संगीत संयोजनाचे. जेन्ना म्हाका यतिनान सांगलें की तें गाण्याची चाल आनी शब्दय रेडी जाले, कित्याक पयलीं यतिनान चाल लायली आनी मागीर साई मामान ताका शब्द दिल्ले आनी ते दोनूय म्हाका यतिनान कंबायन करून एक रफ ट्रॅक म्हळ्यार ताणें जी चाल धाडिल्ली ती आपणे पेटयेचेर वाजोवन धाडली आनी शब्दय धाडले म्हाका अक्षताच्या आवाजान गावन. आतां कितें शब्द म्हणजे विरह गीत तें म्हाका ताणें पयलीं सांगिल्लें विरह गीत, हांवें म्हणजे शब्दान चड वचून आपूण विरह गीत सो त्या प्रमाणे म्हाका दिसता तसो हांवें ताका फील करपाचो म्हणजे फील दिवपाचो प्रयत्न केलो. म्हळ्यार सुरवात ताका एक सॉफ्ट बासरेन सुरवात केली, मातसो पियानो बॅकींग आनी मदीं ताका तशेंच बासरी सरोद. कित्याक म्हाका म्हणजे आमी जशें डिस्कशनान म्हणजे फाटल्या सत्रान आमी उलयले तेन्ना इन्स्ट्रुमेंट जे आसता ताचो खूब रोल इम्पॉर्टंट आसता. कारण एक बारीक रोखडें सांगता हांव, समजा विरह गीत आसत जाल्यार ताका शक्यतो म्हणजे कितें टॅक्निकल म्हणजे टॅक्नो जे टोन्स आसता ते यूज करप जायना, ताका एक तर बासरी सारंगी सरोद असो यूज जाता. आनी समजा अशें धरुया की पावसाचें गाणें आसा, उदाहरण पावसाचें गाणें जाल्यार ताका कशें इन्स्ट्रुमेंट आसता, एक संतूर सतार मेंडोलीन अशें. सो हें विरह गीत म्हणून हांवें ताका बासरी आनी सरोद असो दिवन म्हजे परीन एक प्रयत्न केला. तर अक्षदा गीत तुजे कडेन पावलां, गायनाच्या माध्यमांतल्यान तें आमचे पर्यंत पावूंक जाय. 2 उतरांनी तुजी त्या गाण्या बद्दलची प्रस्तावना आनी मागीर थेट तुवें गाणें सादर करचें. विरह गीत आसा, सगळ्यांच्याच आयुश्यान सगळे टायपचे एपिसोड्स येतात, हॅपी अँड सॅड. सो ऑफकोर्स आय एम ऑल्सो ह्युमन बींग. म्हज्याय लायफान असो विरहाचो कसो आय एम मॅरीड कपल्स भितर खूब झगडी जातात आनी तातूंत खूब अबोला आसता आनी तो अबोला तो जो टायम पिरियड आसता इज रियली बॅड, कारण की यू वेट फॉर युअर पार्टनर टू टॉक टू यू. सो तोच अप्लाय करून आय ट्रायड टू सिंग दिस सॉंग. सो आता तुमच्या मुखार सादर करता. हां तसंच टायप. येस. रात राण ये वासन हो, दुखांक फुल्ला परमळ हो. रात राण ये वासन हो, दुखांक फुल्ला परमळ हो. पांघरू पागद शाम जी ओढला गर्द वाशेलो, पांघरू पागद शाम जी ओढला गर्द वाशेलो. कळना दीप आली ना फाट, काळीज दाटून आयला उफाट. मरणाक धाडू कसोर काय, मरणाक धाडू कसोर काय.
लागता मत लागनाही सरनारार यादी हारार तगनावार लागनाही सरनारार यादी हारार तगनावार यादी हारार तगनावार यादी हारार तगनावार. थँक्यू. वा, सुंदर गीत ऐकपाची ही संद आमकां मेळ्या. सगळ्यांचो वांटो आसा. तुम्ही बी दाद दिता हें आमकां खबर आसा. सगळ्यांक हांवें प्रस्न विचारले, सगळ्यांनी जापो दिल्यो. तुमचे कडल्यान कितें तरी प्रतिक्रिया जाय म्हणून नंदन बाब हेगडे देसाय हे गेल्ली 4 दीस आमचे मदीं आसात. एक रसीक जावन ह्या कार्यावळींत तांणी वांटो घेतला आनी ह्या कार्यावळीच्या निमतान तुमचे कडल्यानूय जाणून घेवया. नंदन हेगडे देसाय तुमचे वतीन ह्या कार्यशाळेच्या बाबतीन आपली उतरां मांडटात. नमस्कार, हांव नंदन हेगडे देसाय. सम्राट क्लब मडगांव, पलाश अग्नी स्टुडियोज आनी अंतरनाथ क्रिएशन्स हांणी जोड पालवान गीत गायतना कवन ते गायन एक गिताचो प्रवास ही कार्यशाळा फाटल्या 5 दिसांनी घडोवन हाडल्या. ताजे बद्दल एक गीतकार ह्या नात्यान म्हाका उलोवपाक आपयलो म्हणून हांव तांचे धन्यवाद म्हणटा. पयले दिसा दोतोर राजय पवार आनी साई माम म्हणजे साई पाळणकारान हांणी गीत बरोवतना कितें खंयची गोश्टी कडेन लक्ष दिवपाक जाय, गीत कशें बरोवपाक जाय, खंयचे शब्द कशे वापरपाक जाय हाचे बद्दल फोडून सांगिल्ल्यान नवे कोण गीतकार आसात, कोणान पयलीं बरयल्ले आसात तांची एडिटींग करपाक बी तांकां बरें पडटलें. ताकाच अशोक पत्वी, संगीतकार अशोक पत्वी हांणी कोंकणी जायतीं पदां केल्लीं आसात. तांचे सारके मनशांनी ताका बरो अभिप्राय दिल्ल्यान ही कार्यावळ मातशी बरी उंचाली आनी पळोवपाक उमळशीक वाडली. दुसरे दिसा संगीता खातीर आमचे यतीन ताळवलकार आनी दिलीप वजे सर आशिल्ले. दोगांय बरे गोंयचे नामनेचे संगीतकार म्हणटकीर तांणी दोगांयनी आपआपले परी संगीताक कशें तयार जाता, एक गिताचें संगीत कशें तयार जाता, खंय ताका खंय उठाव हाडपाचो कसो प्रयत्न जाता, खंयचे शब्दाक कशी खंय पेज दिवचो पडटा हाजेर सारकेच मांडावळ संगीत कशें करपाची मांडावळ सांगून दिल्ल्यान जे नवे संगीतकार आहा तांकां बरें पडटलें. आनी ताकाच एक जोड म्हणून कौशल इनामदार हे मुंबयचे बरे संगीतकार आसा ताणें ताजो सारको संगिता बद्दलचो आपलो एक्सपिरियन्स सांगून बरी उंचाय हाडली त्या दिसा. तिसरे दिसा आमकां आयलें तें अरेंजमेंट. संगीतकारान संगीत केल्लें जायना तर ताका प्रत्येक मदीं वाद्य वाजोवचें पडटा. तें बाबा नॅचरल वाजोवचें काय हातूंत भितर आर्टिफिशियल वाजोवचें हाजे बद्दल विष्णू शिरोडकार जो गोंयचो फामाद आनी सिंधुराज कामत हांणी इतले बरे तरेन सांगलें की जो कोण नवे स्टुडियो घाला अथवा जाका स्टुडियो एक्सपिरियन्स ना ताका ताजे बद्दल जाणून घेवपाक बरें पडलें. आनी ताका मागीर मिथिलेश पाटणकरान पळय जें पळय ताका आपले एक्सपिरियन्सांतल्यान जें पळय सांगलें तें सगळ्यांकच ताजी नॉलेज बऱ्या पडटली. मागीर गावपा बद्दल दोतोर प्रवीण गांवकार आनी अर्चना आमगेले अक्षदा पुराणीक तळावलकार हांणी आपल्याले दोगांनी वेगवेगळे भशेन एक्सपिरियन्स सांगले. दोतोरान आवाज कसो लावपाचो, आवाजा बद्दल कितले केअर घेवपाचें, स्टुडियो वतना कशें तयार करपाची आनी बेश्टेच आपूण वयर सरचो न्ही फुलचो न्ही ह्यो गजाली सारके फोडून सांगले. अक्षदान आपले प्रत्येक गजाल आपल्याक सुरवाते धरून आतां पर्यंत कितले त्रास जाले मदीं आपल्यान बंद दवरल्यान तें सगळें सांगिल्ल्यान नवो कोण गायक फुडें सरतलो, स्टुडियोक वचपाक सोदतलो ताका हें बरें पडटलें. आनी ताका ताजे फुडले सगळे स्वप्नील बांदोडकरान आपल्या स्टुडियोचे एक्सपिरियन्स सांगून ताका बरी उंची ह्या कार्यावळीक चड उंची हाडली. ह्या सगळे कार्यावळीक प्रत्येक वेळा नवे निवेदक आयले. म्हणजे अनीश आयलो, वैदेही आयले, भलिया आयले आनी युगा आयले. आनी हे नवे जे निवेदकांक तुमी सम्राट क्लब मडगांव, पलाश अग्नी स्टुडियोज आनी अंतरनाथ क्रिएशन्स हांणी तांकांय बी संदी दिली म्हणून तांचे वटेन आनी म्हाका उलोवपाक 2 उतर उलोवपाक हो संद दिली म्हणून सगळ्यांचे देव बरें करूं.
देव बरें करूं. नंदन बाब, तुमची उतरां खरेंच आमकां आनी बळगे दिवन गेल्या. उर्बा मेळ्ळी आमकां अशें, आनी पलाश अग्नी स्टुडियो खास करून हिजाणी हो उपक्रम हांगा सादर केला. तर नंदन बाबाच्या ह्या उतरां पयलीं तुमी सुंदरशें गीत आयकलें जें साई मामान खरें लिरिक्स बरयल्या. आतां तुमी सगळ्यांनी हें गीत आयकलां. घडये तुमकां मनान विचार येता की हेतर आनी मातसो थोडो बदल जावंक जाय आशिल्लो. साई माम अशें कितें दिसता तुमकां? म्हाका दिसता की हातून तुमकां बेस्ट गायड करपाक शकता, जाचो हांवूय केन्ना गायडन्स घेता राजेश सर हांगा आसा, की ताणें हाजेर विश्लेशण केल्यार म्हाकाय कितें शिकपाक मेळटलें. ना, म्हाका फक्त एक गीत आयकता आसतना एक जी म्हणजे गीतकार म्हणून जे जाणवले त्या संदर्भांतले अक्षदा ऑफकोर्स बरे गावपी म्हणून ताणें तें बरे तरेन सांबाळ्ळें. म्हणजे लागना न्हीद, सरना रात आनी यादी ल्हारार तगना वात. आतां ह्यो तिनूय वळी ज्यो आसात ह्यो तिनूय वळी अस्वरान सोंपतात. लागना न्ही द भितर अस्वर आसा, मागीर सरना रात त भितर परत अस्वर आसा, आनी यादी ल्हारार तगना वात. आतां बाकीचे गावपी खुबशे जे आसात ते गायता आसतना जाता कितें, और ते घडये म्हणटा आसत पूण अस्वर जो आसा तो प्रेक्षकांच्या आयकुप्याच्या रसिकाच्या काना मेरेन पावना, शेणटा. आनी मागीर तांकां कितें आयकुपाक येता की लागना न्ही सरना रा. म्हणजे म्हाका कितें दिसता साई माम, म्हणजे एक जस्ट म्हजें सजेशन की जायल्यार अक्षदान हांगा तो म्हणून दाखोवचें बी, न्हीद लागना, रात सरना आनी यादी ल्हारार वात तगना अशे तरेन जर म्हणलें जाल्यार म्हाका दिसता न्हीद, रात आनी वात ही तिनूय उतरां जी आसा ती पूर्ण आयकुपाक येतली घडये. जर तुमची परमिशन आसा जाल्यार तशे तरेन एकदां ताका गावपाक लावा. एक पयलेच कडवे अक्षदा. चेक. हॅलो. एक पहिली फर्स्टच लाईन. हां, द्रुपद पयलीं आमच्या नींद लागना रात सरना यादी ल्हारार वात तगना. रात सरना यादी ल्हारार वात तगना अशें म्हणपाक. म्हणजे याचो अर्थ प्रत्येक घटकाचो सुद्धा स्वतंत्र विचार असता प्रत्येक या गीता फाटल्यान. हे ह्या गीताच्या उदाहरणा वयल्यान आमकां दिसता. एकच मिनीट गोविंद बाब, म्हणजे हे म्हजें सजेशन जें आसा तें खास करून नवे जे बरोवपी आसा गीतकार, ऑफकोर्स साईन बरयला तातूंत बदल करचो अशें मताचो हांव ना, कारण तें योग्य पद्दतीन गायला ताणें, योग्य पद्दतीन पावला. आनी हांवें अस्वर निमाणे कडेन घालून बरोवना अशांतलो भाग न्ही. केन्ना केन्ना कितें जाता की आपल्याक तें पटच ना, हांगाच हें उतर जाय अशें दिसता. पूण शक्यतो गीत बरयता आसतना नवे गीतकार, कारण ही कार्यशाळा आशिल्ली, नवे गीतकार जे आसात तुमी सगळ्यांनी अस्वर निमाणे कडेन जाता तितलो टाळचो, घेवचोच न्ही अशें हांव म्हणना, पूण जाता तितलो तो टाळचो, जाल्यार तें पूर्ण उच्चारण जें आसा तें गायकाच्या माध्यमांतल्यान तुमचे मेरेन पावतलें. देव बरें करूं. आनी एकच म्हाका तुमकां सगळे जे एटेंड करता तांकां सांगपाचें आसा की हाजे सारकें आनी बरें उदाहरण ना की जो गीतकार आसा तो निमणे श्वासा मेरेन स्टुडंटूच उरता, अभ्यासू उरता. आतां म्हाका हें राजाया कडल्यान इन्फॉर्मेशन मेळटा, नेक्स्ट टायम जेन्ना अशें गीत म्हज्या हातांत येता तेन्ना हांव ताजो वापर करता, विचार करता ताजेर. सो तुमकां हें दीस इज अ टिचींग फ्रॉम हें. हातून म्हाका दिसता की ज्येश्ठ आनीक श्रेश्ठ आनीक सकल आनी वयर संगिता भितर नाच, निमणे श्वासा मेरेन नाच. कित्याक संगिता भितर किशोरीताई म्हणटाली की संगीत हो दर्या, जितलो तूं भितर वता तितलो आनी भितर वता आनी भितर वता. पूण किशोरीताई परस हांव म्हणीन की संगीत म्हणजे तें ब्रह्मांड, तें खंय काबार जातलें तें अंतच ना. सो हांगा इगोचो भाग खंयच येना. तुमकां हांव फक्त सांगता कित्याक की थोडे संगीतकारां कडेन म्हजें नातें आसा आनी तांचेंय म्हजे कडेन हें आसा, हें कितें बरयलां शेणें हें अशें 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 म्हणटा. आनी हांव ताका म्हणटा पळय तूं गातलो संगीतकारान, तूं गातलो जाल्यार तुका हांव हें पद दिना, तूं बरो गायक आहा जाल्यारच तुका हांव पद दिता. सो अशें आमचें रिलेशन आसता. सो इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट की हातून भितर इट्स अ क्रिएटिविटी आनी जॉयंट क्रिएटिविटी. गीतकार एकलो नासता, ताजे बरोबर संगीतकार आहा, एरेंजर आसा, सगळे आसा, आनी म्हणून ते तुमचे म्हऱ्या पावता. सो खुबदां संगीतकार गितकाराक मदत करता,
जावं केन्ना केन्नाय म्हजो म्हाका एक्सपिरियन्स आहा एकदां हांव संगीतकाराक टिप्स दितां, एरेंजर संगीतकाराक टिप्स दिता केन्ना केन्नाय, आनी हातूंत कोण सकयल आनी कोण वयर नासता निमाणे प्रत्येकाक दिसता की आपले पद बरें जावचें, फायनल प्रॉडक्ट इज लोकां म्हऱ्यान पावचो. वा. तर डॉक्टर प्रवीण गांवकर हे गायक आसाच पूण स्वता भक्ती संगीत क्षेत्रांत तरी तांणी ज्यो नवीन निर्मिती केल्या, मल्लिकार्जुनाची देव मल्लिकार्जुनाची सीडी काडल्या, मागीर भक्ती ही तांची गाजलेली खरें म्हणजे त्यांचो आल्बम. प्रवीण सर तुमकां प्रश्न आसा, तुमीच स्वता संगीतकार आशिल्ले आनी गायक आशिल्ले. संगीतकाराचे वेगळ्या संगीतकाराचे गाणी एखादो गायक गाता आनी स्वताचे संगीत गाता, भितर तुमकां कितें फरक जाणवता? हय, फरक आसा. कारण एक म्हणजे कितें जाता, संगीतकारान चाल लायली तुमी गावप आनी त्या संगीतकाराक सॅटिस्फाय करप हें खूब कठीण आसा. कारण संगीतकाराची एक विचार आसता आनीक त्या विचारान ताणें ती चाल बसयल्ली आसता. तो संगीतकार मुळान एक तातूंत भितर एक तो गायकय आसता आनी त्या प्रमाणे ती चाल बसयता. काही शब्द काही चाल त्या गायका कडेन येना आनी अशे वेळार कितें जाता की संगीतकारान बसयल्ली चाल गायकाक गावपाक एकदां कठीण जाता. केन्ना संगीतकार ताका फ्रिडम दिता की तुका जमना जाल्यार तूं बदल हातून बदल कर, अशें जावंक शकता. पण काही संगीतकार हट्टी आसता, ना हें अशेंच येवपा जाय आनी तेन्ना क्लॅश जावंक शकता. पूण जेन्ना संगीतकार स्वता आसा आनी गायकय स्वता आसा तातूंत एक हें फ्रिडम मेळटा की आपली एक प्रत्येकाची एक जात आसता, त्या जाती प्रमाणे तो ते गाणी बसयता. फॉर एग्जाम्पल म्हाका एकदम उडती गाणी गावपाची संवय ना, म्हणजे संथ किंवा स्लो गाणी गावपाची संवय आसा. मुळान तो म्हाजो एक स्वभावाचो तो गूण आसा एखादेक. त्यामुळे म्हाजी चाली ह्यो एकदम धांवत्यो किंवा उडती चाली नासता. त्यामुळे म्हाका हांव जेन्ना चाल बसून हांव जेन्ना म्हणटा तेन्ना हांव कम्फर्टेबल आसता. फरक आसाच. जशी लता मंगेशकरान आशा भोसलेन म्हणलें की हृदयनाथ मंगेशकराची चाली गावपाक खूपच कठीण. म्हणजे लता मंगेशकर किंवा आशा भोसले जेन्ना म्हणटा आणि हृदयनाथ मंगेशकर हो असो आसा की तो तशेंच येवपा जाय. तर हो एक फरक आसा. तर गायकाच्या माध्यमांतल्यान संगीतकाराची आणि गायकाची जी खरें म्हणजे ह्या गाण्याच्या बाबतीन मिळून काम करपाची एक गाण्याच्या दृष्टिकोनांतल्यान विचार करपाची प्रवीण सरान आपलो एक संगीतकार आणि गायक म्हणून अभिप्राय मांडलेलो आसा. आता खास एक प्रश्न आयला, हो म्हाका दिसता कोणाक विचारचो हो म्हजेर प्रश्न पडला, पूण म्हाका दिसता सगळेच हाचेर जाप दिवंक शकता. आमचे संगीत क्षेत्रांतले नामनेचे दीपक बाब मणेरकार हांणी हो प्रश्न केला. ते म्हणटात की कीबोर्ड ट्रॅक आणि कॅराओके ही माध्यमां स्वताची गायनाची इच्छा घरा कडेन पूर्ण करपा खातीर तयार जाल्ली, पूण ताचो वापर गायक सध्या व्यावसायिक दृश्ट्या करपा लागल्या. हें तुमकां माकडाच्या हातीन कोलीत दिल्ल्या भशेन दिसना? असो प्रश्न त्यांचा आसा. हाचेर तुमी आपलो अभिप्राय दिवंक शकता? दीपक म्हगेलो खास मित्र म्हणून हांव सगळ्यांत पयलीं हें घेता, तें धनुश्य उबारपाचें हांव घेता, शिवधनुश्य. सो एक सिंपल गजाल आसा, जर गोविंद बाबाच्या हातांत सुरी दिली जाल्यार तो सायडीन पयलीं पळयतलो भाजी खंय आसा, खंय शिंदपा तें, कितें करप, कापपा टोमाट खंय आसा. आनी तीच सुरी जर म्हज्या हातांत दिली जाल्यार हांव म्हणटलो कोणा पोटांत घालूं, कोण खंय हांव उबो. सो दीस इज द टॅक्नोलॉजी कॅरेक्टर. आतां पर्यंत जें पळय मनशान इन्व्हेंट केलां ताजो वापर बऱ्या खातीर आनी वायटा खातीरय करपा जाता. हांव म्हाका म्हणेन की म्हजो दृश्टिकोन कितें पळोवपाचो आयुश्या कडेन तें म्हजे तकलें येतलें. जर म्हज्या भितर मोग आसा जाल्यार म्हाका सगळे कडेन मोग दिसतलो. म्हाका क्रिटिसायज करपी मनशा कडेन पासून म्हाका मोग दिसतलो की हो म्हजी बऱ्या करता. सो दीस इज द टॅक्नोलॉजी. हे आतां पर्यंत तुमी जर इतिहास पळयलो संगिताचो, जेन्ना क्लासिकल सिंगींग आशिल्लें आनी जेन्ना नाट्य संगीत आयलें तेन्ना क्लासिकल सिंगर म्हणपा लागले अरे हें वाट लायताले आमची ही अधोगती विकृती माकड खेळ पासून म्हणिल्लो आसा थोड्यांनी त्या वेळार, जे दिग्गज शास्त्रीय हे आशिल्ले गायक आशिल्ले. मागीर आज आमकां नॉस्टाल्जिया, नाट्य संगीत जेन्ना आमी आयकता तेन्ना आमच्या आंगार कांटो येता. इट हॅज बिकम अ नॉस्टाल्जिया, इट हॅज बिकम अ पिरियॉडिकल म्युजीक, सारकें पावरफूल म्युजीक. नाट्य संगीत कशें मेलें पळय, नाट्य संगीत जें आशिल्लें जेन्ना गायकीक चड इम्पॉर्टन्स मेळपा लागलें नाटक गेलें. मागीर हे गायक बसक घेवपा लागले प्रायवेटली. सो नाटकाक कोणूच वचनासले कित्याक लोकांक आवडटालें तें संगीत. ते नाटकां मेळटालें म्हण नाटकां वताले. मागीर पळय आकाशवाणी आयली,
आकाशवाणी आयले हे सिंगर आकाशवाणीचेर पावले, बसका गेल्यो. लोकांक तें अशें टॅक्नॉलॉजी जशी येता तशें हळू एक वता. इट्स अ इवोल्युशन आनी तें घडत आसता. तातूंतल्यान कोणाचें नुकसान जायना. इनफॅक्ट हांव म्हणन म्हाका जर इच्छा आसा आनी म्हाका केन्नाय गावपा मेळना, जर म्हाका हॉटेलां वतकीर काराओके लागले आनी म्हाका जर तें गायन दिसता, इट इज निमाणें कितें सूख आपल्या मेळटा तें आनी लोकांक दिवपाक मेळटा तें. जेन्ना तूं हॉटेलां वता, हांवें खूब सिंगर हांव पळयल्यात जाचे जर म्हाका जर इच्छा आसा हांव म्हणिना कितें गायता, पूण ताजे तोंडार पळय जेन्ना हांव पळयता सूख कितें पळय, जशें हांव कोणी सिंगर नाशिल्लो बाथरुमाक घाता आपले घोस्ता खातीर, तें सूख ताजे तोंडार दिसता तेन्ना ताका सगळें माफ. आनी म्हजे कोतान संगीत म्हणटे जर 7 सूर म्हाका येतात आनी म्हाका ताल येतात, ताणेंच गावपाचें, ताजोच अधिकार. म्हाका बाकीच्यांक कांयच अधिकार ना. सो संगीत म्हणटा सगळ्यांक. आनी वी हॅव टू बेर इच अदर. निमाणे श्रेश्ठ कोण, परफेक्ट कोण? हांव म्हणेन की परफेक्ट म्हणटा जगां जालोच ना. देव पासून परफेक्ट आसपाना, नियर टू परफेक्ट आसतलो. सो म्हजे परस वयर खूब लोक आसात आनी म्हजे परस हांव गायड करपाक शकता अशे फाटल्यान खूब लोक आसात. ही जेन्ना तूं भावना मनाक येता तेन्ना म्हजे मतकलें केन्ना येना. हांव जर म्हाका जर डायनमायट दिलो न्ही, हांव तो फोडीन आनी दोंगर कापीन कोणा तरी वाट करपाक, कोणाचें घर मोडपाक हांव तो डायनमायट घालपाना. जर ती घालून वाट जाता कोणाक ह्या गांवच्यान दुसऱ्या गांवां वचपाक, जाल्यार इट इज दीस टॅक्नॉलॉजी एवरीबडी हॅज टू लिसन टू. आनी केन्नाय खंयचीच गजाल वायट म्हण ती केन्नाय जालीच ना. म्हाका अजुनूय ती कोण तरी तें गाता तें रॅप कोण रे तें गातालें तें कसलें भयानक आवाजान गातालें पळय तें कोण तरी दिनचॅक पुजा. इट्स अ एक्सपेरिमेंट, इट्स अ कॉन्सेप्ट. हाजे पयलीं जायती गजाल जाल्यात. जाका पळय गांवक येना न्ही, दे कनेक्ट वीथ दीस गर्ल. ताज्या आवाजा कडेन कनेक्ट जाता. ताका दिसता की हें हांव. एंड शी मेड वाय ताका इतली व्हिवरशीप जी आमच्या बरे क्लासिकल संगीतकारांक मेळना ती कित्याक मेळटा? कित्याक सुगम संगीताक इतली पॉप्युलरिटी मेळ्ळी? कित्याक पंकज उदासाले संगीताक जावं जगजीत सिंगाले गजलांक कित्याक पॉप्युलरिटी मेळ्ळी? ताणें बाज बदल्लो, ताणें संगीत लायट केलें आनी तें गजल लोकां म्हऱ्या पावलें. सो दीस इज द प्रोसिजर ऑफ टॅक्नॉलॉजी. हांव एक उलोवपाक सोदतां कारण प्रश्न ताजो बरो आसा एक्चुली. म्हाका दिसना की साईश त्या प्रश्ना धरूनच उलयलो सो. पूण कितें आसा आतां रसिकूय हो एक खूब बरो आसा आजकाल. कितें आयकवचें आनी कितें आयकवचें न्ही हें रसिकाक खबर आसा. खुबश्यो गोश्टी अवेलेबल आसा, ऑनलायन अवेलेबल आसा. तूं म्हणटा की आतां फेसबुकाचेर माकडाच्या हाताक कोलीत मेळगा. एक बरोबर आसा की ताजे निमित्तान प्रसार जाताच. गाणी कोण गायकानच गावपा जाय अशें ना, कोणीय गावूं शकता. आनी ही टॅक्नॉलॉजी आज इतली हेल्प करता की आज ते सगळी इजी करून दाखयला. कराओके तूं फक्त घरान राव आनी गाय आनी ते लायव्ह कर. पूण लास्टाक मागीर एक रसीक जो आसा तो कोणाचें आयकवचें ताका खबर आसा. सो बरें गाणें तो आयकता किंवा अशें जर चल्ला तो एकदा निग्लेक्ट करतलो. हाजो तो असो न्ही की सगळ्यांक गावचें न्ही, गावचेंच. आनी हाजे निमित्तान एक प्रसारूय जाता गाण्याचो, एक खूब बरी गोश्ट आसा. पूण लास्टाक जेन्ना रसीक म्हणून जसो आमी आतां बॅट्समॅन कशे क्रिकेट खेळपी खूब जाण आसा, शेवटी सचिन तेंडुलकर आनी विराट कोहलीक पसंत पडटा खूब जाणां बिकॉज ऑफ दॅट क्वॉलिटी. तशें आयकोवपी जे आसा रसीक आसा ते बरें ते आयकतले. ते म्हणटले ओके चल्ला गांव दिता ते आयकोवचे ना, बंद करतले. त्यामुळे ते माकडाच्या ती कोलीत आसा अशें म्हाका ना. पूण हांव म्हगे मरे मातसो विचार वेगळो आसा, कळ्ळें न्ही. सॉरी हांव मदीं रावयलो म्हण. आतां हांव सद्याक संगीतकार म्हणटा तो विसरता सद्याक ह्या खिणाक आनी ह्या प्रश्नाची जाप. दिपक मणेरकरालो प्रश्न असो आसा की जे कराओके किंवा हे मायनस ट्रॅक्स आसात, हे मायनस ट्रॅक्स फक्त स्वताचो आनंद घरा कडेन म्हणजे आमी स्वता आनंद घेवपा खातीर केल्लो आसा. पूण म्हाका दिसता हांव एक कलाकार साथीदार ह्या हांगांतल्यान उलयता. हाका लागून कितें जाता, मायनस ट्रॅकाक सगळेच आतां जे मायनस ट्रॅकाचेर गावपा लागतकीर जे आमचे सारके साथीदार, हांव परतो हें करता हाजेर, साथीदार आसा न्ही ते बेकार उरतात. खरो मुद्दो हो म्हणजे साथीदार बेकार उरतात ना. आनी साथीदाराक जे कार्यक्रम मेळपाचे आसात हे खूब कमी जाल्यात. न्ही म्हाका दिसता म्हणजे दिपकान जो मांडला पळय खरो मुद्दो तो म्हणजे कितें तो म्हणटा म्हणजे ही जी उमेद घरान भागोवपाची आसा न्ही ते लोक आतां हॉटेल खंय भायर घरा कडेन प्रोफेशनली करपाक लागले. आनी तातूंत न्ही तातूंत कितें जाता म्हणजे एका जाग्यार समजा 5 म्युजिशियन बरोबर आसतले गायका बरोबर, तांचे खंय तरी कमी जालें. पूण हांव दिपकाक एकच सांगपाक शकता, एक सिंपल गजाल. एक 4-7-8 वर्सां पयलीं चायनीज मोबायल खूब आयिल्ले बाजारान.
आमकां दिसतालें आतां आयफोन बी सगळें बंद पडटलें काय, पूण तशें जालें ना. आयफोन हो आयफोन उरलो. आयफोनाचो कस्टमर वेगळो आनी चायनीज मोबायलाचो कस्टमर वेगळो. फिलॉसॉफी आयकुपाक बरी दिसतलें. नाही, पूण चायनीज मोबायल एक 2-4 वर्सांनी गेले खंय तरी हातून, पूण आयफोन आनी सॅमसंग अजूनय आसा. म्हणजे हांव कितें म्हणटा, म्हणजे प्रवीणान जशें सांगलें तशें रसीक आसा पळय ताका सारकी खबर आसा, तांकां खबर आसा तो कितें आसा. कराओके ओके उमेद स्वता गाण्या पुरतो, पूण जेन्ना दुसरो गावपाक लागलो की ना, की तो समजा अशें धरुया की आतां हांव कराओके गावपाक आयला आनी दुसरो कोण गाता, तो वाट पळयता हांव केन्ना सोंपयतलो रे. एक्चुली अशें आसा, म्हणजे गातना आवडटा पूण आयकतना आवडना कोणाक, कळ्ळें न्ही. सो निमित्तान एक प्रसार जाता हो इम्पॉर्टंट आसा. ऑफकोर्स. आनी जशें सायेशान म्हणलें की बरे गायकानच कितें गावचें, दुसऱ्यांनी गावचें. पूण ते घरा कडेन गाया मरे म्हणटा. नाही तातूंत मुद्दो पळय सांगता. तागेलो पद्दतीन यतीन तागेलो टॅक्निकल प्रश्न सांगता तुका हांव, की जे मागीर टॅक्नॉलॉजी आयली, आतां आमी मायक घेवन गाता. पयलीं मायक आशिल्ले, सो सॉफ्टनेस आयलो. तूं बरो संत गावपाक शकता. लॅपल मायक आयले, तूं कितलोय लो उलय तो कॅच करता. पयलीं नाट्य संगीत पासून मोठ्यान गावन पडटालें, कित्याक प्रेक्षकां म्हऱ्यान तें पावनाशिल्लें. टॅक्नॉलॉजीचो जर आमी वापर सारको केलो. दुसरी गजाल म्हणटी इन्स्ट्रुमेंट बदलले. आज तंबोरो तूं लायता, तुका मनीस नाका, तूं ट्यून करता तुगेलो तंबोरो. घरा कडेन तुका रियाज करपाक मेळटा जाय तेन्ना. तंबोरो लायलो, तूं रियाज केलो. दुसरी इन्स्ट्रुमेंट इलेक्ट्रॉनीक आयलीं, ताचेर कितें तबले वाजयनात, और तो आपल्याला घेवन बसता, टाका 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 करून जाय ते आवाज काडटा. सो तांणी 4 जाणांचें. दुसरें, पयलीं संगीत जेन्ना जातालें फिल्म इंडस्ट्रीक 20-25 वायलिनिस्ट बसताले. हळू हळू टॅक्नॉलॉजी आयली, ते गेले. 10 ढोलकवाले बसताले. 4 ही जी मॉडर्न पॅडां बिडां जी आयलीं, ताणें हे 5 जाणां उडयले कोरसाचें. आतां एकलोच मनीस 10 जाणां कोरस गावपाक शकता. म्हाका दिसता हो बरोच गहन विशय. ना कित्याक जाता ना, हो भाग मरे जे मनशाचें इवोल्युशन जाता आनी तें इवोल्युशन मनशाक कळना. हळू आमी एडजस्ट जातात. पयलीं आमकां त्रास जाता, थोडे कलाकारांक त्रास जाता पिरियडा भितर. जर हांव एडजस्ट जालो ना ताजे कडेन, आतां मोबायल म्हणटा म्हाका कळना, हांव अजून एडजस्ट जावपाक पावलो ना. हांवें शिकपाक जाय तें एडजस्ट जावपाक. ल्हान भुरगीं पासून टक 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 टॅक्नॉलॉजी वापरतात. आमकां ती टॅक्नॉलॉजी येना, पूण हांवें शिकपाक जाय न्ही, ती म्हजी हें ना. आणि आता आणि साईबाई आय वॉन्ट टू टेल की इव्होल्युशन अशें जाला की आता हे म्युझिशियन्स हॅव टर्न सिंगर्स. कारण प्रोग्राम वादकाक कार्यक्रमाक व्हरना तेन्ना परिस्थिती आसली, चल बाबा गायल्यार कितें. पयली टायमार हिमेश रेशम्याक हासताली तुमी. लास्ट एकच हाजेर हांव सांगता, राजे उलयतलोच ताजे उपरांत. आमी भुरग्यांक मोबायल दिनाशिल्ले, पूण कोरोनान परिस्थिती अशी हाडल्या की आज शिकतलो जाल्यार मोबायल जाय तुका. सो दीस इज द टॅक्नॉलॉजी वीच इज रिक्वायर्ड. म्हणजे सैमाम हांव एक सांगपाक सोदता की आतां हे यूग आसा पळय सगळें हाज्या कितें म्हणटा तें आमी टॅक्नॉलॉजीक सारके टॅक्नोसेवी आनी टॅक्नॉलॉजीचे आमी बळी गेल्ले आसा. आतां एक दीस काल नेट समजा बंद जाल्यार आमकां कितें जावपाक लागलें, प्रेशर वाडलो. सो आमी ही संवय करून घेतल्या. सो कितें आसा आतां इल्लो काळ जसो फुडें वता हें आमकां सगळें एक्सेप्ट करचेंच पडटलें. कित्याक जशें साईमामान म्हणलें न्ही, कीबोर्ड फॉर एक्झाम्पल हांव आतां कीबोर्ड घेता, सितार वाजयता, संतूर वाजयता. सो त्या कार्यक्रमाक सितार वाल्याची गरज ना, संतूर म्हणजे एक्चुली कितें हांवूय 4-5 जाणांचे कितें तरी पोट मारता न्ही. सो एक्चुली ह्या गोश्टीचेर तसो पळोवंक गेल्यार म्हाकाय अधिकार ना उलोवपाक, कारण हांवूय तेच करता. सारकें तुगेले कार्यक्रम कमी जाल्यार तुवें वचून तेच करतलो. हां सारकें. म्हाका दिसता आमी हो विशय आटोपपाक घेवया. इम्पॉर्टंट बरे नोटाचेर म्हणजे संवसाराक विलन कोण आसना, कोण मुद्दाम करना. टॅक्नॉलॉजी कोण वाट लागपाक पाड घालपाक करना. ताकाय उमेद आसता आतां पासून आनी कितें करया. आतां आमकां खबर आसा, आनीक दीपक बाबाक तो सूर खबर आसा, फ्लूट ओरिजिनल वाजल्यार कशें वाजता, सतार ओरिजिनल वाजल्यार कशें वाजता. आतां भुरग्यांक खंय खबर आसता तें, ताका जें वाजता तें ताका नॅचरल दिसता. सो म्हाका त्रास जातलो, गोविंद बाबा त्रास जातलो, हाका त्रास जातलो, कित्याक आमी त्या स्कुलांतले, तें शिकिल्लें तें आयकल्लें. व्यावसायिक दृश्टिकोनांतल्यान मुगे भावना कित्याक व्यावसायिक दृश्टिकोनांतल्यान जेन्ना आमी कार्यक्रम सादरीकरण करतात तेन्ना बाकी कलाकाराचोय बी मातसो विचार करचो. शक्यतो बाबा एकट्यानच वचून करता पळय न्ही, 4 जाणां घेवन जाल्यार 2 जाणां तरी घेवचे कलाकाराक अशें म्हणटा हांव. तर सामकेंच कराओके घेवन आपणे एकट्यानच हें करची न्ही. तर म्हाका दिसता सिंधुराज आनी मेन थिंग कशें आसा, आज प्रोग्रामींग इतलें एडवान्स जाला की एकलोच मनीस सगळें करूं शकता. सो कशें आसा, 10 तकल्यो जेन्ना एकठांय येता आनी जेन्ना प्रॉडक्ट आउट जाता तातूंत म्हणजे ताजो आउटपूट एक वेगळोच आसता. सो तो 1 मॅन शो करपाक वचत जाल्यार तो एकदां फ्लॉप जावं शकता. हें सांगपाचें आसा म्हाका एक्चुली. तर म्हाका दिसता हो प्रस्न घेवपा फाटलें मुख्य उद्देश एकूच
आमच्या आशिल्लो की सगळे हे एका व्यासपीठाचेर आमकां मेळचे नाशिल्ले आणि म्हणून त्या दृश्टिकोनांतल्यान निमाणी आमकां ह्या संगीत क्षेत्रांत गोंयच्या फुडें वचूंकूच जाय. व्यथा असो, आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमीर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे, कारण ते माझे जीवन गाणे आणि हे जीवन गाणे गायत गायत आमकां फुडें वचूंक जाय. तर ह्याच नोटाचेर आमी परत एकदा त्या गिता कडेन वळुया. जे गीत आमी खरें म्हणल्यार शिकपाक, तो प्रवास शिकपाक फुडें वतात आणि दुसरें गीत येवच्या पयलीं राजय बाब एकूच प्रश्न तुमचे कडेन येता. कॅच लायन हो विशय संगीत संकल्पनेच्या तत्वान बसता. कॅच लायन म्हणून आतां मथळो असो म्हणून विशय एक प्रश्न आयला आमकां, मूळ गिताच्या आशयाक मार बसना काय म्हणून. एक न्ही कॅच लायन दिल्या काय कॅच लायन जाल्या हें महत्वाचें. हय म्हणजे गीत कशें आसा की केन्ना केन्ना ऑटोमॅटिकली ती जाता. आतां आमचे अग्निपथांतले गाणे आसा चिकनी चमेली, ती एक कॅच, पूण त्या गितान म्हाका तसो व्हडलोसो हाजे भाव दिसलो. त्याच गितान दोनी गाणी अमिताभ भट्टाचार्यान बरयल्यात, पूण तातूंत दुसरें गाणें आसा खंयचें अभी मुझमे थोडी सी जिंदगी है बाकी, जाका कॅच लायन तशी ना म्हणपाक गेलो जाल्यार. पूण मुळात तो प्रश्न जो आसा संगीत संकल्पनेच्या तत्वान हें बसता काय म्हणून, कॅच लायन हो भागच मुळान आमी गीतकारय म्हाका दिसता बरयता आसतना विचार करना, गायकय गायता आसतना विचार करना, आनी घडये संगीतकार विचार करता आसत जाल्यार म्हाका खबर ना. म्हणजे ही एडवर्टायजमेंटान बी खूब जाता. म्हणजे फॉर एग्जाम्पल दलेर मेहंदिली बी गाणी आसपय बरोबर, पूण हें जें टुणूक टुणूक जें आसा हें टुणूक टुणूक गीतकाराचें न्ही. गीतकारान टुणूक टुणूक बरोवंकूच ना थंय. तशेंच सुभाष गायचे एक गाणें आसा, इल्लू 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 इल्लू. आतां तो अर्थ कितें तें अजून कळना, पूण इतलें गाणें हिट जालें ना ते इनिशियल्स घेतिल्ले पूण ताचो अर्थ म्हणजे ते इल्लू इल्लू, पूण ताका तें सुचलें म्हणटा आनी तें मागीर ताणें संगीतकाराक सांगलें आनी मागीर संगीतकारान ताचेर एक गाणें तयार केलें. तर अशी दुसऱ्या गिता कडेन वतना आतां परत एकदा प्रश्न म्हाका येता, कविता पयलीं जाली काय संगीत पयलीं जालें? दुसरें गीत दिल्लें आमी, म्हाका दिसता हें गीत दुसरें गीत राजय बाबान बरयलां. राजय बाब, तुमी तुमच्या पयलींच्या संकल्पनेन सांगलां की आपल्याक संगीता कडल्यान हांव गिता कडेन वचना. ना म्हणजे म्हाका पर्सनली हांव गीत रचना जी आसा ती गीत रचना पयलीं करता, आनीक मागीर खंयचोय संगीतकार ताका चाल लायता आसत जाल्यार हें गीत तुमचें हें गीत सुचलें म्हणजे जशी डिमांड आशिल्ली तांच्यान, तें पयलींच बरयल्लें आशिल्लें म्हजें हें ताचे पयलीं, आनी ह्या गिताक आजून मेरेन चाल लावंक नाशिल्ली. अशें रॉ गीत ह्या कार्यशाळेची जी संकल्पनाच मुळान आशिल्ली की कवन ते गायन मेरेन हो जो गिताच्या पूर्ण असो जल्माचो आनी वाडीचो जो प्रवास जो आसा ताका पुरक अशें म्हाका दिसलें की जाका आजून मेरेन खंयच्याच संगीतकारान चाल दिवना, कोणेच तें गावना. हांवें पर्सनली बरयता आसतना कसली चाल लावना वा गावना. ताज्यो पयल्यो 2 वळी ज्यो आसा, आनी हातूंत भितर थोडोसो आनीक एकदां म्हाका दोग-तीग जाणांनी प्रश्न केल्लो की परकी भाशेंतली उतरां आमी वापरची काय म्हणून. आनीक जर चपखल बसता आसत वा ती गरज जावन येताच त्या वेळाचेर जाल्यार ती वापरची अशें म्हाका दिसता. आनी हातूंत तर एक उतर न्ही, हातूंत पयल्यो 2 वळीच म्हज्यो हिंदींतल्यान आयिल्ल्यो आसा. लिख दे प्यार के ढाई अक्षर ओरी गांव की छोरी, म्हज्या काळजा पाटी उरल्या अजून कोरी कोरी, अशा पद्दतीचें गीत आशिल्लें. आतां ह्या कार्यशाळेच्या निमतान तें आमचो दिलीप वजे जो आसा ह्या संगीतकारा कडेन तें पावलां. हांवें आजून चाल आयकुना, पूण आज म्हाका प्रत्यक्ष आतां अनुभव मेळटलो गायनांतल्यान. तुम्ही जशें रोल म्हटलें की कॅच लायन ह्या गितान एक कॅच लायन ऑटोमॅटिकली तयार जाल्या आनी तातूंत दिलें ती ओरी गांव की छोरी, हो ही जी लायन आसा न्ही ती अशी हिट लायन कशी पंच लायन म्हणा किंवा त्या पद्दतीन ती वता. तुमी दवरल्या ना ती म्हाका म्हणजे संगीतकार म्हणजे जशें म्हटलें की गीतकारा कडच्यान संगीतकारा कडेन जेन्ना एखादें गीत येता तेन्ना तें गीत तो वाचता आनी ताका एक खंय तरी एक स्ट्रायकींग लायन दिसता आनी ती स्ट्रायकींग लायन ताका दिसता की ह्या लायनीक लागून हें गीत हिट जावपाक शकता, ह्या लायनीक लागून ह्या वाक्याक लागून.
हां पूण कशें आसा जेन्ना एखादें गीत एखादो गितार बरयता तेन्ना प्रत्येक म्हणजे मुखडो आसत किंवा जितले अंतरे तो बरयता त्या अंतऱ्यान किंवा मुखड्यान तेज्यो ज्यो भावना आसा त्यो आसतात. पूण जेन्ना संगीतकार ताका चाल लायता तेन्ना विचार करता की म्हजें जर गाणें हिट जावपाक जाय, म्हजें गाणें जर वाचपाक जाय, जर म्हजें गाणें ओळखोवपाक जाय कोणी तरी, जाल्यार ताका एक ती पंच लायन किंवा कॅच लायन म्हणया ती तो सोदता आनी ह्या गाण्यान ती सापडल्या म्हाका. ओरी गांव किचोरी हें जेन्ना म्हाज्या हातान पडलें तेन्ना आमी डिस्कशनान जेन्ना बशिल्ले तेन्ना सुद्दां हांव वाचता आसतना कविता तशीच वाचलेली हांवें ती. लिख दे प्यार के ढाई अक्षर ओरी गांव किचोरी, म्हज्या काळजा पाटी उरल्या अजून कोरी कोरी, ओरी गांव किचोरी. म्हणजे ती त्या लायनीचेर येवन रावता. सो अशा पद्दतीन म्हणजे जेन्ना चाल करपाक सुरवात केली हांवें तेन्ना लिख दे प्यार के ढाई अक्षर अशेंच तें आयलें. म्हणजे ओरी गांव की छोरी ही पंचलायन जावपाक शकता हें तेन्ना म्हाका कळ्ळें. वा वा वा. तुमचे टिप्स संयोजक म्हणून सिंधुराज. ॲक्च्युली जेन्ना हे सॉंग अरेंज करून आय मीन कंपोज करून आयलें आमचे कडेन म्हणजे सो ते कशें आशिल्लें उठ्ठ्या चालीचें अशें आशिल्लें. सो ताका एक वेगळे तरेन रिदम डिजायन आनी सगळें ऑर्केस्ट्रेशन आनी हें करून मागीर तुमकां तें आयकपाक मेळटलें. इन डिटेल हांव कांय सांगूंक वचना कित्याक आमचे कडेन टायम कमी आसा. बरोबर. सो ताज्या खातीर डायरेक्ट तुमी हें आयका. ओके. पूण म्हाका एक उलोवपाक जाय. हय अवश्य तुमकां आसाच. कारण कितें आसा जशें हांवें म्हणलें की म्हाजी जी गायनाची म्हाजी एक जात आसा ती वेगळी आसा. वेगळी आसा. बरोबर. आनी हें गाणें ह्या वर्कशॉप ह्या सेमिनाराच्या निमित्तान तयार जालें म्हण कळ्ळें. ताका तेन्नाच ती चाल रेडी जाली म्हण कळ्ळी. आनी काल म्हाका ही चाल दिला आनी आज ती गायला. ओके. जात म्हणल्यार कितें एसटी तशें ओबीसी तशें. बरें. आतां कितें आसा गाणी खूबच बरें आसा. एक्चुली हाका टायम जाय आनीक. बरोबर. म्हाका दिसता चाल बी बरी आसा, म्युजीक अरेंज बी बरी जाल्ली आसा. पूण म्हाका दिसता हें गाणें म्हाका गावपाक जाय बरे भशेन. कारण तें गाणें वेगळेंच आसा. जशें ताणें म्हणलें राजे बाबान की हिंदी पयलीं 2 वळी आसा आनी मागीर ते केन्ना ते हिंदींतल्यान ते कोंकणी येता कळना. बरोबर. आनी परत ते हिंदीन वता. ही खूब बरी गजाल आसा. त्यामुळे म्हाका तें आवडलें. पूण ऑफकोर्स एक प्रयत्न केला. हे 2 शब्द सांगपाक आशिल्ले आनी आतां म्हाका दिसता आमी ह्या गिता कडेन पळोवंक हरकत ना. कित्याक हे ह्या कार्यशाळेंतली ही एक निर्मिती जावन आसा. आयकुया प्रवीण बाब गांवकार हे गीत तुमच्या मुखार सादर करता जें राजे बाबान बरयलां आनी संगीत आमचे वजे हांणी दिल्लें आसा दिलीप वजे. आनी हो एक तुमच्या खातीर खास भेट ह्या कार्यशाळेंत अरेंज सिंधुराज बाबा. प्रवीण सर. लिख दे प्यार के ढाई अक्षर ओरी गांव की छोरी, लिख दे प्यार के ढाई अक्षर ओरी गांव की छोरी, मुझ्या काळजा पाटी उरल्या अजून कोरी कोरी, ओरी गांव की छोरी. दिस रात तू सपनात तू मळबातल्या चंद्रिमात तू, सुरुवात तू शेवटात तू काळ खातली चांदरात तू. दिस रात तू सपनात तू मळबातल्या चंद्रिमात तू, सुरुवात तू शेवटात तू काळ खातली चांदरात तू. तुझे दर्शनी सकाळ आणि तुझे दर्शनी आमोरी, ओरी गांव की गोरी छोरी, ओरी गांव की गोरी. लिख दे प्यार के ढाई अक्षर ओरी गांव की छोरी, लिख दे प्यार के ढाई अक्षर ओरी गांव की छोरी, मुझ्या काळजा पाटी उरल्या अजून कोरी कोरी, ओरी गांव की छोरी. वा. तर 2 वेगळे तरेची गीतां, एक विरह गीत आणि हे उठ्ठ्या चालीचें एक सुंदर
उल्हसीत करपी आमकां अशें गीत ह्या कार्यावळीन आयकपाक मेळ्ळें. अशा सुंदर अशा खरें म्हणजे वळणाचेर आमी हो कार्यक्रम पावयल्लो आसा. आतां म्हाका दिसता अशी कार्यशाळा जी पलाश अग्नी स्टुडिओ सम्राट क्लब मडगांव हांच्या जोडपालवान आयोजीत करता, जाका अंतर्नाद क्रिएशन्स ही जी संस्था आसा तांणी बी सहभाग घेतला आणि संजीवन म्युझिक अकादमी डॉक्टर प्रवीण गांवकर हांची तांणी बी मोलाचें सहकार्य ह्या कार्यावळीक दिल्लें आसा. तर गिताचो जन्म रसिका मेरेन पावप मेरेन जो जी वाटचाल आसा हाचो सुंदरसो नियाळ आमी घेतिल्लो आसा. म्हाका दिसता ह्या हेजेर आमी ही कार्यावळ सोंपोव येता. पूण गीत शेवटी कशें आसा की स्वप्नात गुंगत जाणे आणि वाटेत भेटते गाणे. शेवटी हे गीत आसता खंय ती एक प्रतिभा ज्याचो अर्थ कोण लावंक शकलो ना. करी तो कवित्व म्हणाले हे कोणी नवे माझी वाणी पदरीची, माझी या युक्तीचा नवे हा प्रसाद, माझं विश्वंभर बोलवितो. अशेंच आमी सदांच म्हणटा. रवींद्रनाथ टागोर हांची म्हाका एक खरें म्हणजे तिचो भावार्थ कवितेचो याद जाता. ह्या कवितेन एक ल्हान भुरगें आपल्या आवयक विचारता की आई जन्माक येवच्या पयलीं हांव खंय आशिल्लो गे. ती आई त्या भुरग्याक सांगता की बाबा जन्माक येवच्या पयलीं तूं म्हाज्या गर्भान आशिल्लो. तो भुरगो तरी रावना, आतांचो मॉडर्न भुरगो तो म्हणटा गर्भान येवच्या पयलीं हांव खंय आशिल्लो. तर ती आई सांगता ताका बाबा म्हाज्या गर्भान येवच्या पयलीं तूं म्हाज्या स्वप्नांत आशिल्लो. आनी म्हाका दिसता एक पद एक गीत हें अशें जन्माक येवच्या पयलीं गीतकाराच्या, गायकाच्या, संगीतकाराच्या, संगीत संयोजकाच्या सगळ्यांच्या स्वप्नात आसा. म्हणून तर स्वप्नात गुंगत जाण वाटेत भेटते गाणे. आणि अशेंच आमी आयुष्यांत सुंदर सुंदर गोष्टी आपल्या आयुष्यात समाविष्ट करून हे आयुष्य सुखी समाधानी हे सगळे जाण लोक आमचे आयुष्य सुखी समाधानी करता. म्हणून या पंचमहाभूतांचो तुमचो एक वाटो म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीन या सगळ्या चारूय आमच्या वाटेकारांचे आमी आभार व्यक्त करूया या सुंदरशा कार्यावळीन सहभागी जाल्याबद्दल. आणि हांव स्वता पलाश अग्नी स्टुडिओज हांचे सगळ्या आमच्या वाटेकारांच्या वतीन आभार व्यक्त करता. फुडली कार्यावळ अनिश अग्नी हांणी फुडें व्हरची अशें तुमचे कडेन मागता. देव बरें करूं सर. हो समारोपाचो खीण 5 दिसांच्या यशस्वी आयोजनाचो आनंद आणि अभिमान मिरयत सम्राट क्लब मडगांवचे अध्यक्ष पराग रायकर तुमचे उपकार आठयताले. नमस्कार. मी सम्राट पराग रायकर, अध्यक्ष सम्राट क्लब मडगाव. आमच्या संस्थेने आयोजित केलेल्या आणि पलाश अग्नी स्टुडिओज आणि अंतर्नाद क्रिएशन्स यांनी सहकार केलेल्या गीत जन्मताना या 5 दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचा आज शेवटचा दिवस. पण ही सुरुवात असंच मी समजतो. असेच वेगवेगळ्या कार्यशाळेचे आयोजन व्हावेत ही आमची इच्छा आणि असेच कार्यक्रम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आमच्या या कार्यशाळेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. एकाच मंचावर एकाच वेळी इतके नामवंत कलाकार आम्हाला पाहायला मिळाले. त्यांच्याशी संवाद करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. त्यांचे कलाक्षेत्रातील ज्ञान आम्ही अनुभवले. गीत ते गायनाचा प्रवास आम्ही जवळून अनुभवला. आणि मुख्य म्हणजे हे सर्व घर बसल्या. हे सगळे श्रेय पलाश अग्नी स्टुडिओजला जाते. कारण पलाश अग्नी स्टुडिओज यांचे पलाश अग्नी याने हा सर्व कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून घडवून आणला. मी सम्राट क्लब मडगावतर्फे पलाश अग्नी आणि अंतर्नाद क्रिएशनचे यतीन तळावलीकर यांचे आभार मानतो. दोघांचे कौतुक करण्यासाठी मला शब्द कमी पडलेत. त्यांनी या कार्यक्रमाचे सर्व आयोजन उत्कृष्टपणे केले. तसेच आमचे रिसोर्स पर्सन साईश पाणंदीकर, डॉक्टर राजय पवार, यतीन तळावलीकर, दिलीप वजे, सिंधुराज कामत, विष्णू शिरोडकर, डॉक्टर प्रवीण गावकर आणि अक्षदा तळावलीकर या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आमचे कोऑर्डिनेटर प्रोफेसर गोविंद भगत, अनिश अग्नी, वैदई झरापकर, पलिया अग्नी, युगा घोडगे यांचे पण आम्ही आभारी आहोत. आमच्या सम्राट परिवाराचे सदस्य गौरी बोरकर, प्रीतमा कामत, किरण कुलकर्णी, साईशा विश्वासराव यांनी क्लबतर्फे आमच्या सर्वांचे स्वागत केले. यांचे पण आभार. कोणताही कार्यक्रम करायचा तर थोडाफार खर्च हा असतोच आणि तो खर्च स्पॉन्सरची
स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून आम्हाला टोनी डायस, शर्मद रायतुरकर, मंजुनाथ मळकर्णकर यांच्याकडून मिळाला. त्यांचे पण आभारी. स्पेशल थँक्स टू अनंत अग्नी सर, ज्यांनी या कार्यक्रमाचा जन्म केला. आम्हाला ह्या कार्यक्रम करण्याचे शक्य झाले ते आमच्या व्हेन्यू पार्टनरमुळे. भगवती स्टुडिओज, DM स्टुडिओ, संजीवन म्युझिक अकादमी, त्यांचे पण आम्ही ऋणी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पब्लिसिटी, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियांचे पण आभार. तर सम्राट क्लबचा विश्व मानवाचा सांस्कृतिक मैत्रीचा अनुभव असाच तुमच्याकडे घेऊन यायचा प्रयत्न आम्ही करत राहू. आपल्या सर्वांचे आमच्या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आभार. धन्यवाद. देव बरें करूं पराग काका. आमकां ह्या कार्यशाळेंत अशोक पत्कीजी आणि अवधूत गुप्तेनजीन खूब हेल्प केल्या. त्या खातीर हांव तांकांय देव बरें करूं म्हणटा. तुमकां सगळ्यांक आमच्या मानेस्तांक हांव देव बरें करूं म्हणटा. सुरक्षीत रावात.